नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण संपूर्ण 6वी पॉलिटीची एनसीईआरटी जी आहे तिचा अभ्यास करणार आहोत, ते पण एकाच व्हिडिओमध्ये। तर बघा, राज्यसेवेचा जो काही पॅटर्न आहे तो बदललेला आहे आणि नवीन पॅटर्न जो आहे तो यूपीएससीच्या पॅटर्नवर आधारित आहे आणि यूपीएससीची आणि एमपीएससीची मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता एनसीईआरटी करणं जे आहे ते खूपच मस्त झालेलं आहे आणि त्यासाठी अभ्यास मित्र तुमच्यासाठी एनसीईआरटीचा जो काही तयारी आहे तुमच्याकडून मराठी माध्यमातून करून घेणार आहे। बघा मित्रांनो, ही जी एनसीईआरटीची तयारी करून घेतली जाणार आहे तर इयत्ता 6वीची तुम्हाला भूगोलाचे एनसीईआरटीचे लेक्चर तुम्ही बघितलं असेल, जे हर्षली मॅडमने घेतलेलं आहे। जर बघितलं असेल तर ते तुम्ही हे लेक्चर झाल्यावर बघा। मारुती सरांनी सुद्धा 6वीच्या इतिहासावर लेक्चर घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला पॉलिटी आणि जे काही इकॉनॉमिक्स आहे तर त्याची एनसीईआरटी शिकवणार आहे। तर 6वीचं लेक्चर तुम्ही यूट्यूबवर बघा। त्यानंतर 7वी पासून पुढचे जे एनसीईआरटीचे लेक्चर असतील तर त्याची एक स्पेशल आपण एनसीईआरटी बॅच बनवलेली आहे। अत्यंत दर्जेदार बॅच असणारे, महाराष्ट्रामध्ये अभ्यास मित्र व्यतिरिक्त अशी बॅच तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही। हे माझं सिंपल तुम्हाला चॅलेंज आहे, कारण आम्ही जितकी मेहनत घेतो विद्यार्थ्यांसाठी तितकं कोणी घेऊ शकत नाही। ठीक आहे, तर बघा, तर ही अशी बॅच असणार आहे की जिच्यामध्ये तुमचं एनसीईआरटी पूर्ण कव्हर होऊन जाईल। आज आपण इयत्ता 6वीची एनसीईआरटी बघणार आहोत। ठीक आहे, जर तुम्ही राज्यसेवा फाउंडेशन बॅच जर पाहिजे असेल तुम्हाला, तर तयारी करायची असेल राज्यसेवेची पूर्ण, तर फाउंडेशन बॅच सुद्धा आहे ज्यामध्ये एनसीईआरटीचा समावेश असणार आहे, प्लस स्टेट बोर्डचा सुद्धा समावेश असणार आहे। तर बघा, आणि कंबाईनची सुद्धा बॅच आपल्याकडे। जर तुम्हाला या बॅचेस जॉईन करायचे आहे तर आपला अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आता डाउनलोड करा, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर आपलं टेलिग्रामचं आणि इंस्टाचं चॅनल सुद्धा आहे। बघा मित्रांनो, आपला जो काही इयत्ता 6वीची एनसीईआरटी आहे त्यामध्ये आपल्याला ही इंडेक्स दिलेली आहे, या चॅप्टरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। मग त्यापैकी जर बघितलं तर युनिट दिलेले आहे वेगवेगळे, 1 2 3 4 5 युनिट आहे आय थिंक। तर या युनिटपैकी काय काय महत्त्वाचं आहे, काय काय नाही ते आपण जाणून घेऊया। तर बघा, युनिट 1 जो आहे अंडरस्टँडिंग डायव्हर्सिटी आणि डायव्हर्सिटी अँड डिस्क्रिमिनेशन, म्हणजे विविधतेला समजून घ्यायचं आणि त्याचबरोबर विविधता आणि जो काही भेदभाव आहे त्यामधील आपल्याला फरक जो आहे तो जाणून घ्यायचा आहे किंवा त्यांचा काय संबंध आहे तो बघायचा आहे। त्यानंतर युनिट 2 मध्ये व्हॉट इज गव्हर्नमेंट आणि की एलिमेंट्स ऑफ डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटचा अभ्यास करायचा आहे। सरकार काय असतं आणि जे काही लोकशाही सरकार आहे त्याचे महत्त्वाचे घटक काय आहे ते बघायचे आहे। त्यानंतर युनिट 3 तर खूपच महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये पंचायत राजचा अभ्यास करायचा आहे, प्लस आपल्याला ग्रामीण प्रशासन, रूरल ॲडमिनिस्ट्रेशन आणि अर्बन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे शहरी प्रशासनाचा अभ्यास करायचा आहे। त्यानंतर जो काही 8वा आणि 9वा चॅप्टर आहे, जो काही 4 युनिट आहे टोटल, तर 4थ्या युनिटमधला जो काही चॅप्टर आहे 8वा आणि 9वा तो आपल्याला पॉलिटीच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही आहे। ठीक आहे, तर त्यामध्ये रूरल लाईव्हलीहूड म्हणजे जे काही ग्रामीण जीवन आहे, शहरी जीवन आहे त्याबाबत माहिती दिलेली आहे। तर आपल्यासाठी हे 3 युनिट म्हणजे 7 चॅप्टर महत्त्वाचे आहे आणि त्याची तयारी मी तुम्हाला आता तुमच्याकडून करून घेणार आहे। तर चला तर मित्रांनो, सुरुवात करूया अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या एनसीईआरटीच्या पहिल्या चॅप्टरला। तर पहिल्या चॅप्टरचं नाव काय आहे, तर नाव आहे अंडरस्टँडिंग डायव्हर्सिटी। यालाच आपण मराठीमध्ये असं म्हणू शकतो की विविधतेची समज किंवा विविधतेला समजून घेऊया। ठीक आहे, तर बघा, आता आज आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे, तर डायव्हर्सिटी, विविधता म्हणजे काय ते या चॅप्टरमध्ये जाणून घ्यायचं आहे। मग तुम्ही जर हे चित्र बघितले, एक लहान मुलांनी काढलेलं चित्र आहे पण खूपच सुंदर चित्र आहे। यामध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्याला बघायला मिळतात। खाली इथं ख्रिश्चन धर्मीय व्यक्ती बघायला मिळतो, कुणी हिंदू आहे, कुणी ब्राह्मण आहे। इथं जर बघितलं तर कुणी मुस्लिम आहे, शीख आहे, ठीक आहे, पारशी आहे, जैन आहे। तर वेगवेगळ्या धर्माचे आणि वेगवेगळ्या जातीचे लोक आपल्याला इथं बघायला मिळतात। मग यालाच काय म्हणायचं, तर विविधता म्हणायचं। आपल्या देशामध्ये विविध धर्माचे, विविध जातीचे लोक आपल्याला बघायला मिळतात। त्याचबरोबर हे जे लोक आहे मित्रांनो, यांची भाषा जी आहे तर ती वेगळी आहे। त्याचबरोबर वेशभूषा जी आहे, कपडे जे आहे तर ते घालण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी आहे। यांचा आहार जो आहे तो वेगवेगळा आहे। ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर हे सगळं कशामुळे झालं, आपल्या देशामध्ये ही विविधता कशामुळे निर्माण झाली, तर याचं कारण आता आपण शोधूया। काय झालं मित्रांनो, सुमारे 200 वर्षापूर्वी आज जसं आपल्याकडं प्रवास करण्यासाठी 2 व्हीलर गाडी आहे, बस आहे, त्याचबरोबर कुणी विमानानेही प्रवास करतं, कुणी रेल्वेनेही प्रवास करतं। मग प्रवासाची साधनं उपलब्ध आहे। मग पूर्वीच्या काळी तसं नव्हतं। पूर्वीच्या काळी जर आपण बघितलं तर प्रवास करायचा असेल तर तो
गाडी बैलावर किंवा घोड्यावर प्रवास व्हायचा. आणि प्रवास कशासाठी व्हायचा, तर एक तर म्हणजे अन्न मिळवण्यासाठी. समजून एखाद्या ठिकाणी दुष्काळ पडला तर ते लोक स्थलांतर करायचे दुसऱ्या ठिकाणी अन्न मिळवण्यासाठी म्हणा, ठीक आहे, किंवा उपजीविकेसाठी म्हणा. तर हा प्रवास व्हायचा आणि या प्रवासाला खूप दिवस वेळ लागायचा. ठीक आहे, या प्रवासाला खूपच दिवस लागायचे. मग यामुळं व्हायचं काय, तर हे खूप दिवस लागल्यामुळं हे प्रवासी काय करायचे, तर अर्धे प्रवासी जर आपण बघितलं तर त्यांनी समजून घ्या की इराणमधून प्रवास करत करत जर आले आणि त्यांना समजून घ्या ते चीनकडे चालले आणि मध्येच लडाख लागलं तर ते लडाखमध्येच थांबून जायचे. ठीक आहे, त्यांना जर चांगलं वातावरण वगैरे बघायला मिळालं, अन्नाची सुविधा बघायला मिळाली, पाणी आहे, अन्न आहे, हे सगळ्या गोष्टी जर अनुकूल असल्या तर ते तिथंच थांबायचे आणि तिथंच त्यांचं वास्तव्य असायचं. तर मग अशा प्रकारे काय व्हायचं, तर ते तिथल्या लोकांमध्ये मिसळून जायचे. ते काय व्हायचे, तिथल्या लोकांमध्ये मिसळून जायचे आणि तिथले जे प्रॉपरचे लोक आहे आणि हे नवीन आलेले जे लोक आहे यांची संस्कृती जी आहे, यांची भाषा जी आहे, यांची वेशभूषा जी आहे, तर हे एकत्र व्हायचं आणि यामधून एक नवीन संस्कृतीचा उदय व्हायचा. तर हेच कारण आहे विविधतेचं. आपण जर बघितलं तर एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणाऱ्या लोकांना खूप कालावधी लागायचा आणि मग अशा प्रकारे या कालावधी लागायचा म्हणून ते काय करायचे, एखाद्या प्रदेशामध्ये वास्तव्य करायचे आणि स्थानिक रीतिरिवाज जे आहे तर त्याशी समरस व्हायचे, म्हणजे त्यांचा स्वीकार करायचे आणि त्यांचे जुने सुद्धा काही जे रीतिरिवाज असतील किंवा जे काही परंपरा असतील, प्रथा असतील, तर त्या सुद्धा असायच्या आणि अशाने मिळून एक नवीन मिक्सचर होऊन एक नवीन संस्कृती जी आहे ती उदयाला यायची. मग आपण जर बघितलं तर इथं NCERT मध्ये आपल्याला सुरुवातीला हाच सांगण्याचा जो आहे प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इथं आपल्याला अजून काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे की बघा, एखादं भौगोलिक स्थान सुद्धा एखाद्या ठिकाणच्या संस्कृतीवर खूप मोठा परिणाम पाडू शकतं. आपल्याला NCERTचा जो अभ्यास आहे तो आता राज्यसेवेचा पॅटर्न जो आहे तो बदललेला आहे आणि जे मुलं UPSCची तयारी करत असेल त्यांना तर माहीतच आहे की आपल्याला आन्सर रायटिंग करावे लागते आणि मग आन्सर रायटिंगमध्ये NCERTचं खूप मोठं योगदान असणार आहे. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर आपल्याला फक्त फॅक्च्युअल गोष्टी सोबतच कन्सेप्ट सुद्धा बघायचे आणि प्लस आपल्याला आन्सर लिहिता येईल या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायचंय. मग आपण जर इथे बघितलं तर भौगोलिक परिस्थितीचा कसा परिणाम असतो, फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती समजून घ्या आज कोकणात राहत असेल आणि एखादा व्यक्ती समजून घ्या मराठवाड्यात राहत असेल महाराष्ट्राच्या, तर कोकणातला व्यक्ती सहसा त्याच्या जेवणामध्ये काय असणार, तर मासे असणार, फिशचं प्रमाण जास्त असणार, बरोबर. तिकडं राईस पिकतो तर राईसचं प्रमाण जास्त असणार आणि त्याच वेळी मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर गहू जास्त प्रमाणात पिकला जातो म्हणून गव्हाचं प्रमाण जेवणामध्ये जास्त असणार, म्हणजे पोळी असणार. आणि त्याचबरोबर फिशच्या जागी आपल्याकडं शाकाहारी भाज्या, त्याचबरोबर जर बघितलं तर जे काही चिकन मटन यांचं प्रमाण जास्त असणार. तर हा फरक जो आहे तो एखाद्या भौगोलिक स्थानामुळे आपल्याला एखाद्या ठिकाणच्या विविधतेमध्ये किंवा संस्कृतीमध्ये बघायला मिळतो. मग आपल्याला NCERT मध्ये दोन ठिकाणचं वर्णन जे आहे ते केलेलं बघायला मिळतं. या दोन ठिकाणी कशा प्रकारे संस्कृती निर्माण झाली किंवा कशा प्रकारे विविधता निर्माण झाली हे सांगण्याचा आपल्याला कुठेतरी प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. मग ही दोन ठिकाणं कोणती आहे, तर यामध्ये पहिलं ठिकाण आहे मित्रांनो लडाख. तर लडाख बाबत आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर लडाख हे काय आहे, तर लडाख हे वाळवंट आहे. असाच पहिले उच्चार जो आहे तो करण्यात आलेला आहे. लडाख एक वाळवंट आहे आणि हा पूर्ण पर्वताचा एक प्रदेश आहे. आणि आपण जर बघितलं लडाख जम्मू काश्मीरच्या पुढील प्रदेश आहे, तर पूर्वेकडील दिशेकडील हा आपल्याला प्रदेश बघायला मिळतो. मग लडाख विषयी अजून काय सांगितलेलं आहे, तर लडाखमध्ये जे काही ॲग्रिकल्चर आहे म्हणजे जे काही कृषी आहे तर याचं शेतीचं प्रमाण जे आहे ते खूपच कमी आहे. मग आपण जर बघितलं तर लडाख हे ऑलरेडी एक वाळवंट आहे, इथं पाऊस पडत नाही आणि बरेचसे दिवस जर आपण बघितलं तर हा जो एरिया असतो हा कवर्ड असतो कशाने, तर स्नोने, म्हणजे बर्फाने हा एरिया झाकलेला असतो. त्यामुळे इथे शेतीचं प्रमाण एकदम कमी आहे. मग या ठिकाणी जे काही लोक राहतात ते कशावर डिपेंड आहे, तर ते काय करतात, तर ते शीप म्हणजे जे काही मेंढ्या असतात आणि गोट्स म्हणजे ज्या काही बकऱ्या असतात तर त्यांचं पालन करतात. त्याचबरोबर याक जी आहे आणि गाय जी आहे तर त्यांचं सुद्धा पालन या लडाखमध्ये असलेल्या लोकांकडून केलं जातं. मग आपण जर बघितलं तर आपल्याला काही क्वेश्चन डायरेक्ट NCERT मधून येतात. मग आता ते कसे येतात, तर इथं बघा लडाखमध्ये एक विशिष्ट प्रकारची लोकर आपल्याला मिळते. त्या लोकरीचं नाव आहे पश्मिना उल. ठीक आहे, पश्मिना लोकर असं आपण त्याला म्हणू शकतो. ही जी पश्मिना लोकर आहे तर ही खूप महागडी असते.
ठीक आहे. आपण काश्मीरला कधी गेलो तर काश्मीरी शाली वगैरे आपल्याला आपले नातेवाईक म्हणते की मला तिकडून काश्मीरवरून शाल घेऊन ये, तर ही जी शाली वगैरे बनवली असतात ती याच लोकरीपासून, याच ऊलपासून बनवलेली असतात मित्रांनो. आपण जर बघितलं ही ऊल लडाखमध्ये प्रोड्यूस केली जाते, बनवली जाते. मग काश्मीरमध्ये या शाली आपल्याला कसं काय मिळतात, तर बघा आपण जर बघितलं तर ऊल जे आहे ते मेंढ्यापासून उत्पादन लडाखमध्ये मिळतं. पण हे लडाखचे लोक काय करतात, तर ती जी काही लोकर असतात ती विकतात कोणाला, काश्मीरमधील व्यापाऱ्यांना. कोणाला विकतात, तर काश्मीरमधील व्यापाऱ्यांना विकतात. आणि मग काश्मीरमधील व्यापारी काय करतात, तर त्यापासून अशा प्रकारे काश्मीरमध्ये पारंपरिक पद्धतीने पश्मिना नावाच्या शॉल जे आहे ते बनवतात आणि मग या खूप महागड्या रेटने, खूप महागड्या दराने विकल्या जातात. तर इथं आपल्याला हे शाली कशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने तयार केल्या जातात याचं एक चित्र दिलेलं आहे. हे चित्र एनसीईआरटी मध्ये खूप महत्त्वाचे असतात. एक किस्सा सांगतो की एक वेळा काय झालं होतं, तर एक पोर्ट्रेट पेंटिंग, ठीक आहे, तर पोर्ट्रेट पेंटिंग जी आहे ती कोणाच्या कालखंडादरम्यान निर्माण करण्यात आली असं आपल्याला विचारलं. ठीक आहे, मग त्याचं उत्तर UPSC मध्ये प्रश्न आला होता, त्याचं उत्तर कोणाला मिळालंच नाही. पण आपण जर बघितलं तर एनसीईआरटी मध्ये एक फोटो होता जहांगीरच्या दरबाराचा, आणि त्या दरबारामध्ये ते एक पेंटिंग लावलेली होती आणि आयोगाने उत्तर सुद्धा जहांगीरच दिलं होतं. म्हणजे अशा प्रकारे या ज्या काही पेंटिंग्स आहेत या खूप इम्पॉर्टंट आहे. एनसीईआरटी हे सरकारी पुस्तक आहे, सरकारचं पुस्तक आहे, सरकारचं प्रतिनिधित्व करणारे एक पुस्तक आहे. सरकारचे जे विचार आहे ते आपल्याला या पुस्तकामधून बघायला मिळतात. त्यामुळं आपल्याला जर एखाद्या उत्तराला चॅलेंज करायचं असेल तर फायनल सोर्स हाच असतो. मग आता पुढे जाऊया, त्यामुळं मला फक्त इमेजचं इम्पॉर्टन्स सांगायचं होतं तुम्हाला. यानंतर पुढे जाऊया. बघा आता हे लडाखचे लोक खातात काय, तर लडाखचे लोक जर आपण बघितलं तर मांस, प्राण्यांपासून मिळणारा मांस, त्याचबरोबर दुधापासून बनणारे जे पदार्थ आहे तर ते त्यांच्या खाण्यामध्ये जास्त असतात. कारण इथं आपण जर बघितलं गाय, बकरी, त्यानंतर याक नावाचा प्राणी जो आहे तर त्यांचं प्रमाण जे आहे ते जास्त बघायला मिळतं. ठीक आहे, मग त्याचबरोबर जर बघितलं तर लडाखचा जो प्रदेश आहे त्यामध्ये मग विविधता कशा प्रकारे निर्माण झाली किंवा विविधता का आली, हा आपला मेन चॅप्टरचा कोर आहे. ठीक आहे, मग आपण जर बघितलं लडाखचा जो काही प्रदेश आहे तर तो प्रदेश अशा ठिकाणी वसलेला आहे की त्या ठिकाणावरून चीनमध्ये जाता येतं, त्या ठिकाणावरून जी काही आपण म्हणूया रशिया आहे किंवा मध्य आशियातील जे देश आहे त्यामध्ये जाता येतं, त्यामध्ये प्रवास करता येतो. मग बरेचसे जे प्रवासी असायचे जुन्या काळातले ते तिबेटमध्ये जायचे. ठीक आहे, तिबेटमध्ये जायचे व्यापार करायला. मग तिबेटमध्ये व्यापार करायला जायचे, सोबत ते काय विकायचे तिबेटला, तर मसाले, त्याचबरोबर टेक्सटाईल म्हणजे कापड, त्याचबरोबर रेशीम आणि जे काही कार्पेट्स वगैरे आहे तर या गोष्टी ते तिबेटला विकायचे. मग आपण जर बघितलं तिबेटला विकता विकता यांचा प्रवास जो आहे तो लडाखमधून व्हायचा. यांचा प्रवास कुठून व्हायचा, तर लडाखमधून व्हायचा. आणि मग हे लडाखमधून जाता जाता यांच्या ज्या काही संस्कृती असतील, यांच्या ज्या काही परंपरा असतील तर त्या थोड्या लडाखच्या लोकांसोबत मिक्स व्हायच्या. तर अशा प्रकारे लडाखच्या लोकांमध्ये विविधता जी आहे ती येत गेली. त्याचबरोबर बुद्ध धर्म जो आहे तर तो बुद्ध धर्म लडाखमधूनच तिबेटमध्ये गेला, तर ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवायची. त्याचबरोबर जो इस्लाम धर्म आहे तर 400 वर्षापूर्वी इस्लाम धर्म जो आहे तो लडाखमध्ये आला. आणि आज जर आपण बघितलं तर बौद्ध धर्मीय आणि इस्लाम धर्मीय जे काही लोकसंख्या आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणावर लडाखमध्ये बघायला मिळते. त्याचबरोबर तिबेटियन लोक जर बघितलं तर तिबेटला जे व्यापारी जायचे ते परत यायचे, लडाखच्या मार्गाने जायचे. मग तिबेटमधला एक ग्रंथ आहे, ठीक आहे, तिबेटमधला एक ग्रंथ आहे त्याचं नाव आहे केसर सागा. तर हा जो केसर सागा नावाचा ग्रंथ आहे यामध्ये खूप सारे गाणे आहेत तर ते खूप प्रसिद्ध आहे. मग हे गाणे तिबेटमध्ये तर बोलले जाते, पण या व्यापाऱ्यांबरोबर हा ग्रंथ लडाखमध्ये आला आणि लडाखमध्ये जे काही मुस्लिम पॉप्युलेशन आहे, इस्लाम धर्मीय लोकसंख्या आहे आणि त्याचबरोबर बौद्ध धर्मीय जी लोकसंख्या आहे, हे दोघंही या ग्रंथामधील गाणे एकदम आवडीने म्हणत असतात. ठीक आहे, तिथं त्यांचं एक या ग्रंथाचं केसर सागाचं एक लोकल व्हर्जन जे आहे ते तयार झालेलं आपल्याला बघायला मिळतं. तर अशा प्रकारे जर आपण बघितलं तर लडाख हा जो प्रदेश आहे यामध्ये आपल्याला विविधता तयार झालेली दिसते. मग याचं कारण काय आहे, तर एक म्हणजे प्रदेशाचं वैशिष्ट्य, त्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांचं आहार एक बनलेला आहे त्या ठिकाणच्या भौगोलिक स्थितीनुसार. तिथं आपण जर बघितलं शेती जास्त होत नाही म्हणून मांस जे आहे ते जास्त प्रमाणात खाण्यात येतं. त्याचबरोबर जर बघितलं तर हे जे व्यापारी आहे कोणते, तर लडाखमधून तिबेटला जाणारे जे काही अरबी व्यापारी आहे तर यांच्यामुळे सुद्धा आपल्याला
लडाखमधील जे लोक आहे तर त्यांच्यामध्ये वेगवेगळे बदल झालेले बघायला मिळतात। तिबेटमधील लोकांमुळे केसर सागर सारखे ग्रंथ लडाखमध्ये इंट्रोड्यूस झालेले दिसतात आणि लडाखच्या संस्कृतीमध्ये त्यातील गाणे मिक्स झालेले दिसतात। आणि त्याचबरोबर जर बघितलं तर जे मुस्लिम धर्मीय लोकसंख्या आहे तर ती जर बघितलं तर ती लडाखमध्ये मोठ्या संख्येने आपल्याला बघायला मिळते। 400 वर्षापूर्वी इस्लाम धर्म सुद्धा या ठिकाणी आला आणि तो सुद्धा येथील संस्कृतीशी एकदम समरस झाला असं म्हणता येईल। लडाख नंतर केरळ बाबत सुद्धा अतिशय जबरदस्त इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे, मग ती सुद्धा आपण जाणून घेऊ आणि केरळच्या संस्कृतीवर काय परिणाम झाला या सर्व इन्फॉर्मेशनचा तो आता आपण बघूया। बघा, केरळ असं राज्य आहे की ज्याच्या एका साईडने समुद्र आहे, अरबी समुद्र, आणि दुसऱ्या साईडने पश्चिम घाट ही पर्वतरांग आहे। मग आता ही जी पर्वतरांग आहे या पर्वतरांगेमध्ये काळी मिरी, ठीक आहे, त्यानंतर इलायची, त्यानंतर जर बघितलं तर लवंग, ठीक आहे, लवंग, या ज्या गोष्टी आहे तर ते आपल्याला मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात। आणि हे काय आहे मित्रांनो, हे सर्व आहे मसाल्याचे पदार्थ। हे काय आहे तर हे सर्व मसाल्याचे पदार्थ आहे आणि सर्व मसाल्याचे जे पदार्थ आहे तर हे मसाल्याचे पदार्थ अरबी लोक आपल्याकडून काय करायचे, विकत घ्यायचे आणि ते वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन विकायचे, ठीक आहे। मग अरबी लोकांचा केरळ सोबत संबंध आलेला आपल्याला बघायला मिळतो। त्यानंतर जर बघितलं तर जे काही ख्रिश्चन धर्मीय लोक आहे तर त्यांचा कसा आपल्यासोबत संबंध आला किंवा केरळ सोबत संबंध आला तर बघा, ख्रिश्चन धर्मीय एक धर्मगुरू होते तर त्यांचं नाव आहे संत थॉमस किंवा सेंट थॉमस त्यांना म्हटलं जातं। तर जे सेंट थॉमस होते ते 2000 वर्षापूर्वी ख्रिश्चन धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी भारतातील केरळ या ठिकाणी आले आणि अशा प्रकारे ख्रिश्चन धर्माचा आणि आपला संबंध आला। त्याचबरोबर जर बघितलं तर एक इब्न बतुता नावाचा जो काही व्यापारी, इब्न बतुता नावाचा जो काही एक ट्रॅव्हलर आहे, आजकाल तुम्ही लॉग बनवता किंवा लॉग यूट्यूबवर बघत असाल, ठीक आहे, तर तसाच त्यावेळचा एक लॉग बनवणारा व्यक्ती होता, ठीक आहे, पण तो कॅमेऱ्याने लॉग बनवत नव्हता, तो ज्या ज्या ठिकाणी जायचं त्याचं पूर्ण लेखन करून ठेवायचा, तर तो होता इब्न बतुता, ठीक आहे। तर जो इब्न बतुता होता त्याने त्यावेळी सांगितलं होतं की केरळमध्ये जे काही अरबी लोक आहे किंवा जे काही इस्लाम धर्मीय पॉप्युलेशन आहे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात रिस्पेक्ट जी आहे ती दिली जाते, ठीक आहे, हायली रिस्पेक्टेड कम्युनिटीज आहे, ठीक आहे, इस्लाम धर्मीय लोक किंवा मुस्लिम धर्मीय लोक। मग आपण जर बघितलं तर हे इब्न बतुताने त्याच्या डायरीजमध्ये केलेलं वर्णन आहे। त्यानंतर पोर्तुगीज जे आहे तर ते सुद्धा केरळमध्ये आले होते। तर वास्को द गामा जो आहे तो वास्को द गामा केरळमध्ये आला आणि त्याने काय केलेलं आहे तर त्याने भारताकडे जाण्याचा रूट जो आहे म्हणजे मार्ग जो आहे तो शोधलेला आहे। आता बरेचसे लोक काय म्हणतात, याने भारताचा शोध लावला, त्याने भारताचा शोध लावला, पण भारताचा शोध कोणी लावला नव्हता, भारत त्याच ठिकाणी अस्तित्वात आहे। भारताकडे येण्याचा मार्ग शोधण्याचे प्रयत्न युरोपियन लोक करत होते आणि मग वास्को द गामाने जो काही भारताकडे येण्याचा मार्ग शोधला आणि युरोपियन लोकांसाठी तो मार्ग जो आहे तो खुला झाला, समुद्री मार्ग, आणि मग त्यामुळं मोठ्या प्रमाणावर जे काही ख्रिश्चन धर्मीय लोक आहे ते आपल्याला केरळमध्ये बघायला मिळतात। तर अशा प्रकारे जे काही जैनिझम, त्यानंतर इस्लाम, त्यानंतर ख्रिश्चनिटी, हिंदुझम, बौद्धिझम अशा वेगवेगळ्या धर्माचे लोक जे आहे ते आपल्याला केरळमध्ये बघायला मिळतात। केरळमध्ये अरबी व्यापाऱ्याबरोबरच ज्यूइश व्यापारी जे आहे ते सुद्धा यायचे, त्यामुळे ज्यूइश पॉप्युलेशन सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात केरळमध्ये बघायला मिळते। त्याचबरोबर जर बघितलं तर चायनीज लोक सुद्धा आपल्याला केरळमध्ये बघायला मिळते आणि याचं काही आपल्याला पुरावे दिलेले आहे NCERT मध्ये, तर ते आपण बघूया काय पुरावे आहे। तर बघा, चायनामध्ये जशा फिशिंगच्या नेट्स असतात, जे काही मासेमारीचे जाळे असतात, सेम आपल्या केरळमध्ये तसेच जाळे। त्यानंतर जर बघितलं तर बघा आपल्याकडं केरळमध्ये जर बघितलं तर एक समजून घ्या, भाजी बनवण्यासाठी जी कढई असते तर तिला काय म्हटलं तर चीना चाटी असं तिचं नाव आहे। आणि त्याचबरोबर जर बघितलं तर ज्या काही या मासे पकडण्याचे जाळे आहे त्यांना चीना वेला असे नाव आहे। आता ही जी नाव आहे या जाळ्या चीन मधल्या जाळ्याप्रमाणेच मासे पकडणाऱ्या आणि ह्या भांड्याला चीना चाटी हे नाव आहे, म्हणजे चीनच्या लोकांचा संबंध निश्चितच केरळ सोबत आला असेल, म्हणूनच ही नावं जी आहे ती या जाळ्यांना किंवा स्वयंपाकाच्या भांड्यांना पडलेली आपल्याला बघायला मिळतात। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, तुम्हाला एक सणाविषयी लक्षात ठेवायचं आहे, ओणम सण। या ओणम सणामध्ये बोट रेस केली जाते। तर बोट रेस कोणत्या सणामध्ये केली जाते? ओणम। आणि ओणम कुठला प्रसिद्ध खेळ आहे तर तो आहे
केरळमधला. कुठला प्रसिद्ध सण आहे तर तो आहे केरळमधला. आणि इथलं प्रसिद्ध खेळ कोणता आहे तर बोट रेस हा प्रसिद्ध खेळ आहे. तर या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ज्या आपल्याला पेंटिंग्स आहेत तर त्या बरेचसे क्वेश्चन जे आहे ते देऊन जाणार आहे. जेव्हा आपलं NCERT पूर्ण कंप्लीट होईल, ठीक आहे, 12वी पर्यंत पूर्ण जेव्हा पॉलिटी कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला पॉलिटीमध्ये NCERT मधूनच 15 पैकी समजून घ्या 7 ते 8 मार्क मिळून जातील. यानंतर पुढे जाऊया. आता बघा, आपल्या देशात जरी विविधता असेल, आपण केरळमध्ये बघितली की किती वेगवेगळ्या धर्माचे लोक आहे, त्यानंतर लडाखमध्ये बघितलं की किती वेगवेगळे धर्म आणि किती विविधता आहे, ठीक आहे. मग आपल्या असं प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं तर वेगवेगळा आहार घेतला जातो, वेगवेगळी भाषा आहे, ठीक आहे. आपण जर बघितलं तर आपल्याकडे एक म्हण आहे की 12 कोसावर भाषा बदलते, ठीक आहे. तर मग यामुळे जर बघितलं तर आपल्या देशामध्ये विविधता जी आहे, डायव्हर्सिटी जी आहे ती निर्माण झालेली आहे. पण आपण जर बघितलं तर भारताची जी विविधता आहे तीच आपली काय ताकद आहे. मग असं कोण म्हटलं की भारताची विविधता ही भारताची ताकद आहे, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी हा जो तुम्हाला चित्र बघायला मिळतं तर 15 ऑगस्ट 1947चं हे भाषण आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं. आणि यांचं जे एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. तर डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांचं आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं होतं युनिटी इन डायव्हर्सिटी, म्हणजे एकता जी आहे ती कशामध्ये आहे तर विविधतेमध्ये आहे, असा संदेश आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिला होता. आणि त्यांच्या पुस्तकामध्ये युनिटी इन डायव्हर्सिटी असं म्हटलेलं आहे. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर जर बघितलं तर रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेलं जे काही राष्ट्रगीत आहे, तर बघा, तुम्ही एखादा सिनेमा बघायला गेला आणि समोर राष्ट्रगीत समजून घ्यायला लागलं तर प्रत्येक जात, प्रत्येक धर्म, प्रत्येक वेगवेगळी भाषा बोलणारा जो काही व्यक्ती असतो तो उठून पहिले उभा राहतो. यातच आपण सगळे जर बघितलं तर वेगवेगळे आहोत, वेगवेगळी भाषा बोलणारे आहोत, वेगवेगळं राहणीमान असणारे लोक आहोत. पण जेव्हा आपल्या देशाचं राष्ट्रगान लागतं तेव्हा आपण सगळे उठून उभा राहतो. आणि यातच काय आपली विविधता आहे आपल्यामध्ये, पण आपल्यामध्ये एकता आहे. आणि अशाच जी काही विविधता असणाऱ्या लोकांनी काय केलेलं आहे तर स्वातंत्र्याच्या वेळी वंदे मातरम यांसारखी एकच गाणं म्हणून इंग्रजांविरुद्ध मोठा लढा सुद्धा उभारला होता, हे आपल्याला इथं सांगण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपली जी विविधता आहे तीच आपली काय आहे एकता आहे आणि तोच आपली ताकद आहे. बघा, ब्रिटिश काळामध्ये वेगवेगळे धर्म, वेगवेगळी भाषा, पुरुष झालं, महिला झालं, या सगळ्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता आणि तो लढा एकदम एकजुटीने दिला होता. आणि आपण जर बघितलं तर इंग्रजांनी आपल्या या एकतेला तडा देण्याचं काम अनेक वेळा केलं, परंतु त्यामध्ये त्यांना यश आलं नाही आणि शेवटी त्यांना 1947 साली भारत सोडून जावं लागलं. तर अशा प्रकारे या नोटवर आपला जो पहिला चॅप्टर आहे तो एंड होतो. तर बघा, पहिला चॅप्टर म्हणजे काय आहे तर आपली जी काही विविधता आहे ही संकल्पना काय आहे तर ती आपण समजून घेतली आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, सुरुवात करूया दुसऱ्या चॅप्टरला. दुसऱ्या चॅप्टरचं नाव आहे डायव्हर्सिटी अँड डिस्क्रिमिनेशन. म्हणजेच डायव्हर्सिटी म्हणजेच काय, आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे विविधता. आणि डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय तर भेदभाव. तर याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर विविधताचा अभ्यास झाला. आता विविधता सोबतच आपल्याला काय बघायचं आहे, विविधतेमुळे निर्माण होणारा भेदभाव आपल्याला बघायचा आहे. आणि मग भेदभावावर सोल्युशन काय असतं तर भेदभावावर सोल्युशन असतं की समानता. तर त्याविषयी सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर या गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहे. मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. बघा, आपल्या देशात विविधता आहे. जगामध्ये एकूण 8 प्रमुख धर्मांना मानलं जातं. या सगळ्या धर्माचे लोक आपल्याला आपल्या देशामध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये 1600हून अधिक भाषा ज्या आहे त्या बोलल्या जातात. यापैकी बहुतांश भाषा ज्या आहे त्या अनेक स्थानिक समुदायांच्या मातृभाषा आहेत, ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर भारतामध्ये 100हून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डान्स आहे, नृत्य जे आहे ते केले जातात. आता या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. बघा, तुम्ही प्रीच्या दृष्टिकोनातून MCQ यावर येऊ शकतो किंवा मेन्समध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग करताना अजून फायदा होऊ शकतो. कारण विविधतेवर जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही सिंपल हे स्टेटमेंट ॲज इट इज लिहू शकता की जगामध्ये 8 प्रमुख धर्म आहे. या 8ही धर्माचे लोक भारतामध्ये यांचं वास्तव्य आहे, ठीक आहे, किंवा राहतात. त्याचबरोबर 1600हून अधिक भाषा भारतामध्ये बोलल्या जातात. त्याचबरोबर 100हून अधिक नृत्याचे जे काही प्रकार आहे ते आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतात. मग आता ही भारतामध्ये काय विविधता आहे, ठीक आहे. ही विविधता आहे आणि विविधता कशी असते, चांगली असते, ठीक आहे. आणि आपण बघितलं की आपली एकता कशामध्ये तर विविधतेमध्येच आहे. हे आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुस्तकामध्ये बघितलं होतं. मग यानंतर जर पुढे आलो
तर बघा, विविधतेमुळे काय निर्माण होतो, तर भेदभाव निर्माण होतो. विविधतेमुळे काय निर्माण होतो, तर भेदभाव निर्माण होतो. तो कसा निर्माण होतो, तर भेदभाव निर्माण व्हायला दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक म्हणजे पूर्वग्रह, ज्याला प्रिज्युडाइस म्हटलं जातं, आणि दुसरं आहे रूढीबद्ध भावना, ज्याला स्टेरिओटाइप्स म्हणून ओळखलं जातं. मग आता या आपण समजून घेऊया काय आहे. तर बघा, विविधतेमुळे भेदभाव कसा निर्माण होतो हे पहिली गोष्ट समजून घेऊ. तर बघा, आपल्यामध्ये समजून घ्या पूर्वग्रह म्हणजे काय, तर आपण काही गोष्टींना जज करतो. काय करतो आपण, समजून घ्या की काही गोष्टी जज करायची आपल्याला सवय असते. जसं की इथं तुम्हाला दिलेलं आहे की ग्रामीण भागाविषयी जर तुम्हाला विचारलं काही गोष्टी, तर तुम्ही असं सांगाल की भारताची जास्त जर लोकसंख्या 50% जास्त लोक ग्रामीण भागामध्ये राहतात. ग्रामीण भागातले लोक आरोग्यविषयक जास्त काही त्यांना केअर वगैरे नसते. ठीक आहे, आपण जर बघितलं तर ते अंधश्रद्धा पाळणारे लोक असतात. ठीक आहे, त्याचबरोबर अजून आपण ॲग्रिकल्चरमध्ये कृषीमध्ये जास्त काही टेक्नॉलॉजीचा वापर ते करत नाही. त्यानंतर जर शहरी लोकांविषयी जर आपल्याला काय मनात येतं, तर शहरी लोकांविषयी समजून घ्या की ते शहरामध्ये राहतात, त्यांचं जीवन जे आहे ते सोपं असतं, पण ते आळशी असतात. ठीक आहे, ते एकमेकांसोबत जास्त काही टाइम घालवत नाही. म्हणजे गावामध्ये जसं एकमेकांसोबत लोकांचा संबंध असतो तसं शहरामध्ये येत नाही. आपण जर बघितलं तर असे जे काही आपण काय केलेलं आहे, पूर्वग्रह मनामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे आपण ग्रामीण भागातील लोकांना एक वेगळ्या प्रकारे जज करतो आणि शहरी भागातील लोकांना एक वेगळ्या प्रकारे जज करतो. आता शहरी भागातील सगळेच लोक आळशी असणार आहे का, तर नसणार आहे. ठीक आहे, काही लोकांवरून इथं आपण पूर्ण शहरी भागाला जज करतोय. आणि ग्रामीण भागातील सगळेच लोक अंधश्रद्धा पाळणार आहे का, नाही. आपण जर बघितलं अंधश्रद्धा ही शहरी भागामध्ये सुद्धा पाळली जाते, ग्रामीण भागामध्ये सुद्धा पाळली जाते. मग आपण काही लोकांवरून इथं काय करतो, पूर्ण समुदाय जो असतो त्याला जज करण्याचं काम करतो. यालाच म्हटलं तर पूर्वग्रह. याला काय म्हटलं तर पूर्वग्रह. मग आता आपण जर बघितलं तर एखादा समजा ग्रामीण भागातून मुलगा आला आणि त्याला शहरी शाळेमध्ये टाकलं. शहरी शाळेमध्ये जे काही शहरातील मुलं असतील ते एकदम टापटीप वगैरे असतील. या ग्रामीण भागातील मुलांचं समजून घ्या की तो पण टापटीप असेल, पण त्याचे कपडे थोडे वेगळ्या स्टाईलचे असतील. ग्रामीण भागातील जो मुलगा आहे त्याचे समजून घ्या शिवून त्याने कपडे बनवलेले असतील किंवा काहीतरी त्याच्यामध्ये वेगळं असेल, तर शहरी भागातले लोक त्याला चिडवतील की तू गावठी. ठीक आहे, सिंपल अजून एक सांगतो की आपणही अशा बऱ्याचशा गोष्टी करतो. फॉर एक्झाम्पल, एखादा नॉर्थ ईस्ट मधील जर एखादा व्यक्ती भारतामध्ये इतर ठिकाणी गेला, समजा महाराष्ट्रात आला, तर आपण त्याला काय म्हणतो, ए चायनीज. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर तो आपल्याच देशाचा नागरिक आहे. तो काय आहे, आपल्याच देशाचा नागरिक आहे, पण आपण तो कसा दिसतो यावरून एक पूर्वग्रह ठरवलेला आहे. आपण त्याला काय म्हणतो, चायनीज. फॉर एक्झाम्पल, तो अरुणाचल प्रदेशचा आहे, मिझोरमचा आहे, नागालँडचा आहे, तरी पण आपण त्याला काय म्हणतो, चायनीज. ठीक आहे, म्हणजे इथं जर बघितलं तर आपण काही लोकांविषयी मनात काय केलेलं आहे, एक प्रिज्युडाइज भावना किंवा एक पूर्वग्रह जो आहे तो ठरवलेला आहे. आता रूढीबद्ध भावना म्हणजे काय, तर रूढीबद्ध भावना सुद्धा सेम प्रिज्युडाइज प्रमाणेच आहे. आपण काय करतो, एका होल समुदायाची इमेज आपण समोर ठेवलेली असते. फॉर एक्झाम्पल, सगळे जे गुजराती असतात, ठीक आहे, गुजराती लोक जे असतात ते काय करतात, बिझनेस करतात. सगळे गुजराती काय असतात, बिझनेसमॅन असतात. त्यानंतर समजून घ्या मराठी लोक जे आहे ते बिझनेस करू शकत नाही. ठीक आहे, मग आपण जर बघितलं मराठी लोकांना बिझनेसमध्ये जितकं यश मिळत नाही. या ज्या काही आपण काय केलं, काही समुदायांना म्हणजे तशी त्या समुदायाची तशी इमेज जी आहे ती आपल्या मनात तयार झालेली. आपण जर गुजरातमध्ये गेलो तर सगळेच जर गुजराती बिझनेस करत असतील, ठीक आहे, तर गुजरातच्या प्रत्येक घरामध्ये बिझनेसमॅनच असतील. ठीक आहे, मग गुजरातचा एखादा व्यक्ती स्पोर्ट प्लेअर बनला नसता किंवा एखादा व्यक्ती समजून घ्या की ऍक्टर बनला नसता. सगळेच बिझनेसमॅन असतील ना. तर आपण काय केलेलं आहे, काही भावना मनामध्ये ठेवलेल्या आहे. फॉर एक्झाम्पल, आपण काय करतो, मुलगा ठीक आहे, मुलगा आणि जी काही मुलगी आहे, तर यामध्येही भेदभाव केलेला आहे. फॉर एक्झाम्पल, मुलाला जन्मापासूनच म्हटलं जातं की तो पडला, त्याला जखम झाली, आपण काय म्हणतो, म्हणजे इन जनरल सांगतो, आपण काय करतो की तू मुलगा आहे, तू रडू नको. ठीक आहे, तू मुलगा आहे, तू रडू नको, तू माझा बाबू आहे, ठीक आहे, तू रडू नको. आई काय म्हणते, आई किंवा ज्या काही घरातले आपण म्हणतो लोक असतात ते त्याला काय म्हणतात, अरे मुलं कुठे रडत असतात का, हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल. मग त्यामुळं नेहमी लहानपणीपासून मुलावर असं सिच्युएशन असते की मुलगा आहे तर रडणार नाही. ठीक आहे, मग मुलाला कधी दुःख जरी झालं तरी तो रडणार नाही. आणि जर तो मुलांमध्ये रडला तर तो काय म्हणेल, मुलीसारखा रडतो. ठीक आहे, म्हणजे मुलींची एक इमेज तयार करून टाकली की मुली रडतात आणि मुलांची एक इमेज तयार करून टाकली, मुलं रडत नाही. खरं तर दुःख दोघांनाही होणार आहे, बरोबर. मुलींची अशी इमेज केली की मुलगी स्ट्रॉंग नाही पण मुलगा स्ट्रॉंग असतो.
तर आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने आज जर बघितलं तर समजून घ्या मुली विमान उडवत नाही तर मुली विमान उडवू शकत नाही. आपण जर बघितलं कल्पना चावला अंतराळामध्ये जाऊन आलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याकडे काही रूढीबद्ध भावना, रूढीबद्ध म्हणजे परंपरेनं त्या चालत आलेल्या आहे. ठीक आहे, प्रत्येक आई मुलाला किंवा प्रत्येक घरच्या मुलाला हेच म्हणत गेले की मुलं काही झाल्यावर रडत नाही. ठीक आहे, आणि आपण जर बघितलं तर मुलीसारखा रडतो, हे तुम्ही बऱ्याच वेळा आपल्या समाजामध्ये ऐकलं असेल. तर या ज्या दोन गोष्टी आहे, या दोन गोष्टी काय करतात तर भेदभाव निर्माण करण्याचं काम करतात. इथंही झाला ना, मुलगा आणि मुलीमध्ये काय झाला, भेदभाव निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो. तर हे जे पूर्वग्रह आहे म्हणजे आपण एखाद्याला जज करतो. ठीक आहे, आणि रूढीबद्ध म्हणजे परंपरेनुसार आपण एखादी कम्युनिटी म्हणा किंवा एखादा समुदाय म्हणा तर त्यांना आपण काय केलेलं आहे तर एकाला स्ट्रॉंग तर एकाला कमजोर असं ठरवलेलं आहे. तर या दोन गोष्टीमुळे काय होतं, तिथे मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव निर्माण झाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे भेदभाव जो आहे तो विविधतेमुळे निर्माण होत असतो. कारण मुलगा वेगळा आहे, मुलगी वेगळी आहे. ठीक आहे, आपण इथं नॉर्थ ईस्टचा मुलगा बघितला की तो दिसतो कसा, आपल्या भारतामध्ये विविधता आहे. आपण जर बघितलं साऊथचे लोक जे असतात ते वेगळे दिसतात, नॉर्थचे लोक वेगळे दिसतात, त्यानंतर नॉर्थ ईस्टचे लोक वेगळे दिसतात. म्हणून तो वेगळा दिसतो म्हणून आपण त्यासोबत काय केला, भेदभाव केला. म्हणजे विविधतेमुळे काय निर्माण होत असतो, भेदभाव निर्माण होत असतो. विविधतेला आपण काय करायला पाहिजे तर सेलिब्रेट करायला पाहिजे. तर आपल्यापेक्षा जर एखादा व्यक्ती वेगळा दिसत असेल तर आपल्या मनात त्याविषयी काय एक वेगळी भावना निर्माण होते. फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला चित्र दाखवलं, इथं चित्रामध्ये काय आहे तर एक चेअर आहे, त्या चेअरवर बसलेला एक मुलगा काय करतोय, एक पेंटिंग काढतो. मग काही लोकांच्या मनात लगेच तो अपंग असल्यामुळे काय होतं तर लोकांच्या मनात एकतर समजून घ्या वेगवेगळ्या भावना ज्या आहेत त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तर तो इथं दृष्टिकोन जो आहे तर तो चेंज होताना आपल्याला दिसतो. म्हणजे हे जर आपण बघितलं तर हे काय आहे, एक प्रिज्युडिसचं एक्झाम्पल आहे. आपण जर बघितलं तिथं एक गोष्ट सांगितलेली आहे की डिसेबल म्हणजे अपंग यासाठी सरकारने आता एक नवीन शब्द वापरणं सुरू केलेला आहे लहान मुलांसाठी, चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर बघा अजून मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो रूढीबद्ध भावनेचं. तर बघा असं म्हटलं जातं की जे काही मुस्लिम कुटुंबामधील जे काही मुली आहे तर त्या शिकत नाही किंवा शिक्षण घेत नाही किंवा मुस्लिम कुटुंब जे आहे, परिवार जे आहे ते त्यांच्या मुलींना शिकवायला पाठवत नाही. आपण जर बघितलं ही एक रूढीबद्ध भावना आहे, पण ही चुकीची आहे हे आपल्याला इथं समजून सांगण्यात आलेले आहे. तर चुकीचे काय आहे तर आपल्याला पहिले हे सांगितले एनसीईआरटी मध्ये की मुस्लिम समुदायातील कुटुंब जे आहे तर ते आपल्या मुलींना शिकवायला पाठवत नाही. हे काय आहे तर रूढीबद्ध भावना आहे. याचं मेन कारण सांगितलेलं आहे गरिबी. याचं मेन कारण काय सांगितलेलं आहे, मोस्टली मुस्लिम समुदाय जो आहे तो इतर समुदायापेक्षा त्यामध्ये गरिबीचं प्रमाण जे आहे ते जास्त असल्यामुळं एकतर ते शाळेमध्ये पाठवू शकत नाही. दुसरा मुद्दा हा आहे की केरळ राज्यामध्ये जर बघितलं केरळ गव्हर्नमेंटचं, तिथे केरळ गव्हर्नमेंटचं एक एक्झाम्पल दिलं. केरळ गव्हर्नमेंट काय करतं तर केरळ गव्हर्नमेंटने चांगल्या गव्हर्नमेंट स्कूल जे आहे तर ते उपलब्ध करून दिलेले आहे. लोकांच्या गावागावामध्ये चांगल्या गव्हर्नमेंट स्कूल आहे, त्यामुळे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये आणि घरापासून अंतर कमी आहे. यामुळे जर आपण बघितलं तर मोस्टली मुस्लिम समुदायातील मुली सुद्धा केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत आहे. म्हणजे इथं फक्त काय सांगितलं की इथं आपल्याकडं एक रूढीबद्ध भावना तयार झाली की मुस्लिम समुदायातील मुली ज्या आहे तर ते शिक्षण घेत नाही. याचं खरं कारण काय आहे, एक म्हणजे गरिबी आहे आणि दुसरं कारण म्हणजे की दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही त्या मुलींना जर शिक्षण उपलब्ध करून दिलं म्हणजे कमी खर्चामध्ये आणि सुविधा जर उपलब्ध करून दिल्या, जसं की बघा एक बेसिक गोष्ट आहे की टॉयलेट जे आहे पहिले शाळांमध्ये असायचं नाही, त्यामुळे मोस्टली मुली जे आहे तर त्यांचा शिक्षणातील टक्का जो आहे तो कमी होता. पण आजकाल एक टॉयलेट जर सेपरेट जर मुलींसाठी बनलं तर मोस्टली मुलींचं शिक्षणातील प्रमाण सुद्धा वाढत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे हेच इथं सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपण काही रूढीबद्ध भावना ज्या आहे त्या मनामध्ये निर्माण केलेल्या आहे आणि त्यामुळे आपण भेदभाव निर्माण करतो. असं काही कारण नाही आहे. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीमागे एक वेगळं रिझन असतं आणि इथं एक रूढीबद्ध भावना डेव्हलप झालेली आहे आणि त्यामुळेच काय होतं तर त्यामुळेच भेदभाव निर्माण होतो हेच सांगितलेलं आहे. तर प्रीमध्ये क्वेश्चन येऊ द्या की भेदभाव कशामुळे निर्माण होतो, दोन कारणं सांगितली आणि मेन्समध्ये याचा आन्सर कसं लिहायचं तर याची बरीचशी एक्झाम्पल आपण बघितलेली आहे. तर मुलांमुलींमध्ये कसा भेदभाव निर्माण होतो हे सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर आपण जर बघितलं तर काही लोकांना विविधतेमुळे निर्माण होणारा भेदभाव आणि प्लस असमानता
या दोघांनाही फेस करावं लागतं. ठीक आहे, असमानतेमुळे निर्माण होणारा भेदभाव या दोघांनाही फेस करावं लागतं. आता काय म्हणताय सर तुम्ही, सॉरी, इथं जर बघितलं दोन भेदभावांना फेस करावं लागतं. आता विविधतेमुळे कशा प्रकारे भेदभाव निर्माण होतो त्याची दोन कारणं आपण बघितली. ठीक आहे, आपण प्रिज्युडाइज बघितलं प्लस स्टेरिओटाइप्स बघितलं. तर या दोन कारणामुळं विविधतेमुळे कसा भेदभाव निर्माण होतो हे आपण बघितलं. त्यामुळं आणि त्याचबरोबर आता असमानतेमुळे कसा भेदभाव निर्माण होतो हे आता आपण बघूया. तर बघा NCERT मध्ये असं सांगितलेलं आहे की एक सीडी असते ना, तर त्या सीडी प्रमाणे आपल्या देशामध्ये कास्ट सिस्टम निर्माण झालेलं आहे. या सीडीचं सगळ्यात आपण पहिली खालची जी पायरी आहे, तर या पायरीवर आपण जर बघितलं तर काही विशिष्ट कम्युनिटीजला ठेवलेलं आहे आणि सगळ्यात वरच्या पायरीवर काही विशिष्ट कम्युनिटीजला ठेवलेलं आहे. आणि मग यामुळं आपल्या देशामध्ये काय निर्माण झालेली आहे, असमानता निर्माण झालेली आहे. या असमानतेचं शिकार जर आपण म्हणूया किंवा या असमानते मुळे होणारा त्रास जो आहे तर तो मोठमोठ्या व्यक्तींना झालेला आहे. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला इथं देण्यात आलेले आहे. एक स्टोरी सांगतो, जी NCERT मधलीच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 13 वर्षाचे होते आणि ते त्यांच्या भावांसोबत त्यांच्या वडिलांना भेटायला गेले होते. ठीक आहे, कोरेगाव म्हणून ठिकाण होतं, तिथे भेटायला गेले होते. मग ते रेल्वे स्टेशनवर उतरले कोरेगावच्या आणि मग त्यांना ते वाट बघत होते की त्यांचे वडील येतील किंवा वडिलांनी जर कोणी पाठवलं असेल तर तो व्यक्ती येईल त्यांना घ्यायला, पण त्यांना घ्यायला कुणीच आलं नाही. ठीक आहे, मग ते वाट पाहत पाहत त्यांनी एकदम चांगले कपडे घातलेले होते. मग त्यांना जो स्टेशन मास्तर आहे तो दिसला आणि मग स्टेशन मास्टरने त्यांना विचारलं की बाबा काय झालं, तुम्ही इथं का थांबलेले आहे. तर ते म्हणाले की मग आमचे वडील असं सैन्यामध्ये आहे आणि ते आम्हाला घ्यायला येणार होते पण ते अजून आले नाही. मग आपण जर बघितलं तर त्यांच्या स्टेशन मास्टरने काय केलं, तिथं आजूबाजूला स्टेशनच्या शेजारी आज जशा रिक्षा असतात तशा बैलगाड्या आहे. ठीक आहे, आणि बैलगाड्या होत्या. मग त्या बैलगाड्यासोबत भाव वगैरे करायला लागले स्टेशन मास्टर. मग स्टेशन मास्टर परत आले आणि यांच्यासोबत गप्पा मारायला लागले. मग अशातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आम्ही या कम्युनिटीमधून येतो. तर लगेच स्टेशन मास्टरचे हावभाव बदलले आणि तो डायरेक्ट त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसला. ठीक आहे, ही न्यूज जर बघितलं बैलगाडीवाले नाही समजली. बैलगाडीवाले त्यांच्यासोबत जायला तयार नव्हते, या लहान मुलांसोबत जे तयार झाले होते ते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आम्ही दुप्पट पैसे द्यायला तयार झालो तरीही आमच्यासोबत कोणी येत नव्हतं. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर इथं असमानतेमुळं, ठीक आहे, इथं काय झालं, इथं असमानतेचं एक एक्झाम्पल आहे की एवढा मोठा माणूस, एवढं मोठं व्यक्तिमत्व तरी पण त्याला काय करावं लागलं, तर असमानता इनइक्वॅलिटीमुळं भेदभावाला सामोरे जावं लागलं. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहिती दिलेली. असमानतेमुळे जर बघितलं तर बरेच वेळा लोकांना शाळेमध्ये सुद्धा सेपरेट बसवलं जायचं. तर ही सगळी असमानता जी आहे ती बऱ्याचशा लोकांना जी आहे ती फेस करावी लागली होती. ठीक आहे, तर असमानतेमुळे कसा भेदभाव निर्माण होतो हे सुद्धा आपण इथं बघितलेलं आहे. तर बघा, असमानता या कारणामुळे भेदभावाचा सामना करावा लागतो. मग आपण जर बघितलं तिथे एक कन्सेप्ट सांगितलेली दलित. ठीक आहे, आता आपल्याला मराठीमध्ये आपण म्हणतो एक शब्द तुम्ही ऐकला असेल, अस्पृश्य, अनटचेबल्स. तर अनटचेबल्स किंवा अस्पृश्य या शब्दासाठी आपण जर बघितलं तर जे काही या लॅडरवर या कास्ट सिस्टमनुसार जे काही आपण म्हणूया की जे लोक होते, ठीक आहे, तर ते जे लोक आहे, ठीक आहे, कास्ट सिस्टममध्ये आपण सगळ्यात खाली जे कोणाला म्हणजे जे कम्युनिटीज आपल्याला बघायला मिळतात त्यांनी स्वतःला दलित म्हटलं. दलित या शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितला की आम्ही स्वतःला दलित का म्हणतोय, तर दलित म्हणजे ब्रोकन. आम्ही काय आहे, आमच्यावर अत्याचार झालेले आहे आणि आम्हाला अत्याचाराने आम्ही काय म्हणूया ब्रोक झालेले म्हणजे तुटलेलो आहे अत्याचारामुळं. तर असं यांनी स्वतःचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, आणि आपण जर बघितलं तर जो काही दलित शब्द आहे तर दलित शब्दाला गव्हर्नमेंटने एक शब्द दिलेला आहे शेड्यूल कास्ट. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, मी माझ्या मनाने काही वेगळी इन्फॉर्मेशन सांगत नाही. NCERT मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहे तर त्याच मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, तर हा मुद्दा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर बघितलं तर त्यांच्याविषयी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे तर त्यांच्याविषयी मेन मुद्दे सांगतो की त्यांना फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखलं जातं. पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका दलित कम्युनिटीमधून येतात. ठीक आहे, आणि त्यांची कास्ट होती महार कास्ट. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर त्यांना अनटचेबल्स म्हणून कन्सिडर केलं जायचं. ज्याविषयी आता आपण म्हटलं की दलित, अनटचेबल्स किंवा शेड्यूल कास्ट एकच आहे, पण हे शब्द जे आहे तर गव्हर्नमेंटने याला योग्य शब्द दिलेला आहे शेड्यूल कास्ट. तर हा शब्द आपल्याला वापरायचा आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनाविषयी अजून काही गोष्टी सांगितलेल्या आहे. इथं बघा,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले व्यक्ती होते की ज्यांनी त्यांच्या कास्टमधील ते पहिले व्यक्ती होते ज्यांनी त्यांचं कॉलेज कंप्लीट केलं आणि इंग्लंडला जाऊन लॉयर बनले. हा पहिला मुद्दा. त्यांनी जर बघितलं तर दलित समुदायामधील जे काही मुलं मुली आहे त्यांना शाळेचं आणि कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवृत्त केलेलं आहे. जर आपण इथे बघितलं तर गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही तरुण मुलं आहे त्यांना प्रवृत्त केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला, तर बऱ्याचशा मुलांना वाटतं की का केला असेल बौद्ध धर्म स्वीकार. तर बौद्ध धर्माचा स्वीकार याच्यामुळे केला की त्यांनी सर्च केलं पहिले की कोणता असा धर्म आहे की जो सर्व लोकांना, ऑल मेंबर्सला इक्वल मानल, तर मग त्यांनी त्यामुळे बौद्ध धर्माची निवड केलेली आहे. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी सुद्धा इथं काही लेख जे आहे ते दिलेले आहे. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी हीच मराठीमध्ये इन्फॉर्मेशन जी आपण बघितली. 1891ला जन्म, 1956ला त्यांचा मृत्यू झाला होता. ठीक आहे. दलित समुदायासाठी त्यांनी खूपच मोठा संघर्ष जो आहे तो केला होता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इथं काय काय बघितलं, तर भेदभाव विविधतेमुळे कसा निर्माण होतो, प्लस असमानतेमुळे आपल्या देशामध्ये कशा प्रकारचा भेदभाव निर्माण झालेला आहे ते आपण बघितलं. त्याचबरोबर जर बघितलं दलित शब्दाचं डेफिनेशन काय आहे, तर ब्रोकन. ठीक आहे. समाजाने ज्याच्यावर अत्याचार केले तो समुदाय. ठीक आहे. आणि गव्हर्नमेंटने त्याला काय शब्द दिलेला आहे, तर शेड्यूल कास्ट हा शब्द दिलेला आहे, हे आपण बघितलं. त्यानंतर आपण हे बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी इन्फॉर्मेशन बघितली. त्यानंतर मी तुम्हाला एक किस्सा सुद्धा सांगितला. त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आता ही जी काही असमानता आहे तर या असमानतेसाठी संघर्ष करावा लागणार आहे. जसा आपण ब्रिटिशांसोबत संघर्ष केला तसा आपण समानता मिळवण्यासाठी सुद्धा संघर्ष केला, ज्यामध्ये दलित समुदाय असू द्या, महिला असू द्या, आदिवासी समुदाय असू द्या, त्याचबरोबर शेतकरी असू द्या, तर या सगळ्यांना समानतेसाठी संघर्ष केलेला आहे. ठीक आहे. मग या समानतेसाठी जो काही संघर्ष केला तो कसा केला, तर बघा, महिलांना आणि दलित समुदायाला पहिले मंदिरामध्ये जाण्यास काय होती, बंदी होती. पण आपण वेगवेगळी आंदोलनं केली, जसं की 14 तळे सत्याग्रह म्हणा किंवा मग पर्वती मंदिर सत्याग्रह म्हणा. ठीक आहे. त्याचबरोबर काळाराम मंदिर सत्याग्रह म्हणा. तर अशी वेगवेगळी सत्याग्रह केली आणि जिथं असमानता होती तर तिथे समानता मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग बाकी आपल्याला जी काही समानता दिलेली आहे तर ती संविधानाने दिलेली आहे. तर संविधान खूप महत्त्वाचं आहे. संविधानामध्ये आपल्याला इथं जी संविधानाची प्रस्ताविका आहे तर त्यामध्ये सर्व लोकांना दर्जाची आणि संधीची समानता मिळाली पाहिजे, हे इथं प्रामुख्यानं म्हटलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपण इथं व्यवस्थितपणे जो दुसरा चॅप्टर आहे की डायव्हर्सिटी आणि डिस्क्रिमिनेशनचा अभ्यास केलेला आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थित गोष्टी समजत असतील. ठीक आहे. यानंतर आपला पुढचा जो चॅप्टर आहे तर तो गव्हर्नमेंट विषय असणार आहे. नमस्कार मित्रांनो, आपला पुढील चॅप्टर आहे व्हॉट इज गव्हर्नमेंट, म्हणजे सरकार नेमकं काय आहे. तर हे आता आपल्याला तिसऱ्या चॅप्टरमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर बघा, हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहे त्या आपल्याला शिकायच्या आहे. पुढे जाऊन पॉलिटी सब्जेक्टच्या त्या आधारस्तंभ बनणाऱ्या गोष्टी आहे, तर मग त्या आपण शिकूया. चला, इथं जर बघितलं सरकार काय असतं नेमकं, तर बघा, सरकार म्हणजे देशामध्ये जे काही वेगवेगळे निर्णय घेतले जातात तर ते निर्णय घेण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी एक सरकार असतं. ठीक आहे. आपल्याला अधिकाधिक इन्फॉर्मेशन पुढे जाऊन कळणारच आहे, तुम्ही फक्त ध्यान देऊन लेक्चर बघा. त्याचबरोबर सरकार विविध विषयांवर, मुद्द्यांवर आणि आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या गोष्टींवर निर्णय घेत असतं. ठीक आहे. सरकार देशातील सीमांचं रक्षण करत असतं आणि देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम करत असतं. तर बघा, सरकार जे आहे ते आपल्या देशाच्या जे काही बाउंड्रीज आहेत, सीमा आहे, त्यांचं संरक्षण करण्याचं काम सरकारचं असतं. त्याचबरोबर देशातील लोकांना मुबलक अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय पुरवणं सरकारचं काम असतं. आपत्तीच्या वेळी नागरिकांना मदत करणं हे सरकारचं काम असतं. मग आपत्ती म्हणजे कोणती, तर जसं की भूकंप, अर्थक्विक आणि त्याचबरोबर त्सुनामी यांसारख्या आपत्तीच्या वेळी, चक्रीवादळ म्हणा, तर यावेळी मदत करणं हे सरकारचं काय आहे, तर मेन काम आहे. तर ही सरकारची मुख्य कामं आपल्याला बघायला मिळतात. आपण आता एक गोष्ट इथं जाणून घेऊया की सरकारमध्ये
कोर्टचाही समावेश होतो. समजून घ्या की आपल्या विरोधात जर कोणी काही गुन्हा केला किंवा काही वाद झाला तर आपण कुठे जाऊ शकतो, न्यायालयात जाऊ शकतो. तर न्यायालय सुद्धा कशाचा भाग आहे, तर कोर्टचा भाग आहे. बघा, कोर्ट आर ऑल्सो पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट. तर सरकारचा एक पार्टच आहे कोर्ट. मग कोर्ट प्रमाणे अजून कोण सरकारचं पार्ट आहे असं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर रेल्वे जे आहे ते सरकारचा पार्ट आहे. त्याचबरोबर बघा, भारत पेट्रोलियम ही कंपनी सुद्धा सरकारची पार्ट आहेत. असे काही इमेजेस जे आहे NCERT मध्ये दिलेल्या मोस्ट इम्पॉर्टंट आहे, प्रिलिम्ससाठी तर अत्यंत महत्त्वाच्या आहे. बघ, आता सरकार जे आहे ते 3 स्तरावर काम करतं. इथं आपल्याला आपल्या देशाचा नकाशा दिसत असेल. मग सरकार 3 स्तरावर काम करतं. ते 3 स्तर कोणते आहे, तर एक आहे केंद्र पातळीवर. केंद्र पातळीवर कोणतं सरकार असतं, केंद्र सरकार. बरोबर. आपल्या पूर्ण देशासाठी एक सरकार जे आहे ते केंद्र पातळीवर कोणतं असतं, केंद्र सरकार. फॉर एक्झाम्पल सध्या आहे मोदी गव्हर्नमेंट, जेव्हा मी हा व्हिडिओ बनवत आहे. त्यानंतर जर बघितलं तर एखाद्या राज्यासाठी असतं राज्य सरकार. फॉर एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्रासाठी आहे शिंदे सरकार. हे कोण आहे, शिंदे सरकार. ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपलं प्रत्येकाचं गाव म्हणा किंवा तालुका म्हणा किंवा जिल्हा म्हणा, तर गावासाठी ग्रामपंचायत, तालुक्यासाठी पंचायत समिती, जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद असते. मग तिथं वेगळ्या प्रकारचे प्रतिनिधी असतात. मग त्याला आपण स्थानिक शासन संस्था म्हणतो किंवा आपण त्याला पंचायत राज म्हणून त्याला ओळखतो. तर पुढे आपण पंचायत राजची माहिती बघणारच आहोत. तर हे झालं तिसरं, स्थानिक सरकार. तर सरकार जे आहे ते 3 प्रकारचे असतात. राष्ट्रीय लेवलवर केंद्रीय सरकार आपण त्यांना म्हणतो, मोदी गव्हर्नमेंट सध्या आहे. राज्य पातळीवर सध्या शिंदे सरकार आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर स्थानिक स्तरावर वेगवेगळे गावामध्ये वेगवेगळे सरपंच वगैरे असतात, हे तुम्हाला माहीतच असेल. तर अशा प्रकारे सरकारचे हे प्रमुख 3 स्तर असतात. ठीक आहे. गाव पातळीपासून अगदी देश पातळीवर वेगवेगळे सरकार कार्यरत आपल्याला बघायला मिळतात. आणि मेन किती स्तर आहे, तर 3 स्तर आहे. यानंतर पुढे जाऊया. आता हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, जे आपण सरकार बघितलं, सरकारची सुरुवातीला कामं बघितली. ठीक आहे. सरकारची कामं काय असतात काय नाही हे सगळं आपण बघितलं. ठीक आहे. मग आता इथं सरकार चालतं कसं, तर सरकार काय करतं, लॉज बनवतं. म्हणजे सरकार काय बनवतं, कायदे बनवतं. ठीक आहे, कायदे बनवतं. मग आता इथं हा पॅराग्राफ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर सरकार काय बनवतं, कायदे बनवतं. आणि सरकारने बनवलेले कायदे देशातील प्रत्येक व्यक्तीस, आणि देशातील प्रत्येक व्यक्ती कोण असतो, तो त्या देशाचा नागरिक असतो. कोण असतो, नागरिक असतो. त्या प्रत्येक नागरिकाला ते कायदे लागू असतात. ठीक आहे. त्या प्रत्येक नागरिकाला ते कायदे जे असतात ते लागू असतात. आणि या कायद्यांद्वारे सरकार काय करतं, काम करतं. आपलं या कायद्याद्वारे सरकार काय करत असतं, कामे करत असतं. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर दिस इज द ओनली वे गव्हर्नमेंट कॅन फंक्शन. ठीक आहे. यानंतर जर बघितलं तर बघा, गव्हर्नमेंटला कायदे बनवण्याची पॉवर असते आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटला ते कायदे एन्फोर्स करण्याची म्हणजे लागू करण्याची सुद्धा पॉवर असते. ठीक आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. गव्हर्नमेंट जसं कायदे बनवण्याची पॉवर आहे गव्हर्नमेंटला, तसं गव्हर्नमेंटला ते कायदे लागू करण्याची सुद्धा पॉवर असते. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. इथे एक एक्झाम्पल दिलेले. फॉर एक्झाम्पल, गव्हर्नमेंटने कायदा केला की प्रत्येकाने टू व्हीलर 4 व्हीलर चालवणाऱ्या व्यक्तीकडे काय असलं पाहिजे, लायसन असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, लायसन असलं पाहिजे. आणि समजून घ्या हा झाला कायदा. पण समजून घ्या की आपण कायदा बनवलेला आहे, पण त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर तो लागू झाला पाहिजे. ही सुद्धा कोणाची जिम्मेदारी, सरकारची. मग ज्याच्याकडे लायसन नसेल त्यासाठी काय ठेवलेलं आहे सरकारने, दंड. आणि मग दंड ठेवून सरकार तो काय करतो, कायदा लागू करण्याचं काम करतो. अशा प्रकारे सरकार काय करतं, तर कायदे बनवतं. कायदे बनवून सरकार आपली सर्व कामं करत असतं. आणि सरकार कायदे बनवतच नाही, पण ती लागू करण्याची जबाबदारी सुद्धा कोणाची असते, सरकारची. आणि मग सरकार अशा वेगवेगळ्या तरतुदी करतं दंडासारख्या ते कायदे लागू करण्यासाठी. यानंतर समजून घ्या की सरकारने समजून घ्या एखादा कायदा केला. पुढे आपल्याला दिलेले की सरकारने समजून घ्या एखादा कायदा केला. सरकारने समजून घ्या जॉबशी संबंधित कायदा केला. आणि जॉबशी संबंधित कायदा केलेला आहे, पण ते आपल्या विशिष्ट धर्मामुळं, रिलिजनमुळं आणि आपल्या विशिष्ट जातीमुळं, कास्टमुळं आपल्याला जर त्या ठिकाणी तो जॉब जर मिळत नसेल, तर मग आपण काय केलं पाहिजे, तर आपण डायरेक्ट तिथं गेलं पाहिजे कोर्टामध्ये. की कोर्टामध्ये आपण सांगायला पाहिजे की सरकारने काय केलेलं आहे, सरकारने असा कायदा केलेला आहे की जिथं आमचा एक स्पेसिफिक धर्म आहे आणि आमची एक स्पेसिफिक जात आहे.
ठीक आहे, आमचा एक स्पेसिफिक धर्म आहे, स्पेसिफिक जात आहे, त्यामुळं आम्ही तो जॉब करू शकत नाही किंवा आम्हाला त्या जॉबला घेतलं जात नाही. सरकारनेच असा कायदा केला. फॉर एक्झाम्पल सरकारनेच असा कायदा केला की आमचा एक विशिष्ट धर्म आहे, आमची एक विशिष्ट जात आहे, त्यामुळे काय केलं जात नाही, आम्हाला जॉबवर घेतलं जात नाही. तर मग आपण जाऊ शकतो कोर्टामध्ये आणि मग कोर्ट काय करेल, असा जो कायदा असेल असा कायदा रद्द करेल. ठीक आहे, असा कायदा कोर्ट काय करेल तर रद्द करेल. तर कायदे सरकार काहीही बनवू शकतं का, तर काहीही बनवू शकत नाही. कायदे हे नागरिकांसाठी केलेले असतात आणि ते एका मर्यादेमध्ये असले पाहिजे. नागरिकांचे हक्क जे आहे तर त्या कायद्याद्वारे हिरावून घेतले नाही पाहिजे. तर ही गोष्ट इथं महत्वाची आहे. आणि याच टर्मला म्हटलं तर न्यायिक पुनर्विलोकन. काय म्हटलं त्याला, न्यायिक पुनर्विलोकन. ठीक आहे, विलोकन. ठीक आहे, न्यायिक पुनर्विलोकन म्हटलं तर आपण जर बघितलं न्यायिक पुनर्विलोकन संकल्पना काय आहे तर समजून घ्या, गव्हर्नमेंटने जर आपले हक्क हिरावून घेणारे जर कायदे केले तर ते आपल्याला कोर्टामार्फत परत मिळून दिले जातात. या संकल्पनेला काय म्हटलं तर मित्रांनो, न्यायिक पुनर्विलोकन. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 13, कलम 32 आणि कलम 226 मध्ये याबाबतच्या तरतुदी. मग काय आहे काय नाही ते पुढे आपल्याला समजणारच आहे. ठीक आहे, 6वीची आपण एनसीईआरटी अभ्यासतो इथपर्यंत एवढी गोष्ट सफिशियंट आहे. फक्त न्यायिक पुनर्विलोकन काय हे लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. आता सरकारचे दोन प्रकार पडतात. एक आहे लोकशाही सरकार आणि दुसरं आहे राज्यशाही सरकार. तर ते सुद्धा आपण बघूया. बघा, लोकशाही सरकार काय असतं तर भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. ठीक आहे, तर भारतामध्ये काय लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे काय तर देशातले नागरिक काय करतात तर आपल्या मार्फत आपल्या देशासाठी एक नेता किंवा आपण म्हणूया आपल्या देशामध्ये पंतप्रधान राष्ट्रपती निवडतात आणि तो पंतप्रधान राष्ट्रपती काय असतो तर लोकांना जबाबदार असतो. तो जी कामं करतो तर एखादी चुकी जर त्याने केली तर चुकीसाठी सुद्धा आणि चांगल्या कामासाठी सुद्धा तो लोकांना जबाबदार असतो. त्याला लोकांना उत्तर द्यावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी. तर असा लोकांना सर्वस्वी जबाबदार नेता जो आहे तो लोकशाहीमध्ये निवडला जातो. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लोकशाही सरकार तुम्हाला समजलं असेल. आता दुसरे राजेशाही सरकार. तर राजेशाही सरकार जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये राजा महाराजांचं सरकार होतं. तर राजेशाही सरकारला म्हटलं तर मोनार्की. ठीक आहे, मोनार्की. या मोनार्कीमध्ये टॉपला जो असतो तो असतो राजा, किंग, किंवा असते राणी, क्वीन. ठीक आहे, इंग्लंडमध्ये आपल्याला ही सिस्टम बघायला मिळते. मग आपण जर बघितलं तर हे सरकार आणि लोकशाही सरकार कसं वेगळं आहे तर इथं जर बघितलं जो राजा असतो तो राजा एका छोट्या ग्रुपच्या मदतीने किंवा काही मंत्र्यांच्या मदतीने आपला देश चालवण्याचं काम करत असतो. सेम लोकशाही सरकारमध्ये आपण समजून घ्या सध्या मोदीजींना आपला नेता म्हणून निवडलेला आहे. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर मोदीजींना नेता म्हणून निवडलेले आहे तर मोदीजी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या साहाय्याने पूर्ण देश चालवण्याचं काम करतात. इथं राजा सुद्धा सेम काम करतो. मग दोन्हीमध्ये डिफरन्स काय समजून घ्या. तुम्हाला भविष्यामध्ये जाऊन एखादा क्वेश्चन याच्यावर आन्सर लिहायला विचारला, ठीक आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार, किंवा मग तुम्हाला प्रिलिममध्ये क्वेश्चन आला की काय मेन डिफरन्स काय, तर मेन डिफरन्स हा असतो मित्रांनो, इथंही याचं मंत्रिमंडळ असतं राजाचं, इथंही पंतप्रधानांचं किंवा नेत्याचं मंत्रिमंडळ असतं. पण फरक फक्त हा आहे की डेमोक्रेसीमध्ये जो काही नेता असतो, जो काही मेन व्यक्ती असतो तो लोकांना जबाबदार असतो, त्याला लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी उत्तर द्यावं लागतं. पण आपण जर मोनार्कीमध्ये जर बघितलं किंग आणि क्वीन हे लोकांना उत्तर देत नाही. तर इथं बघा, किंग अँड क्वीन डू नॉट हॅव टू एक्सप्लेन देअर ॲक्शन्स ऑर डिफेंड देअर डिसिजन दे टेक. म्हणजे आपण जर बघितलं तर राजाने किंवा राणीने जे काही निर्णय घेतलेले तर ते निर्णय जे आहे तर त्याचं एक्सप्लेनेशन राजाला आणि राणीला लोकांना द्यायची गरज नाहीये. त्याचबरोबर त्यांनी जे निर्णय घेतलेले त्यांना डिफेंड करायची सुद्धा गरज नाहीये. पण आपण जर बघितलं तर लोकशाहीमध्ये जो काही निर्णय समजून घ्या की अचानक एखादी परिस्थिती उद्भवली, मग युद्ध करायचं की नाही करायचं, निर्णय घेतला युद्ध करायचं, तर तो निर्णय का घेतला हे लोकांना सांगावं लागतं. ठीक आहे, आणि तुम्ही जो घेतलेला निर्णय तो बरोबर कसा होता हे सुद्धा लोकांना डिफेंड करावं लागतं. तर अशा प्रकारचे दोन सरकार आपण बघितले, लोकशाही सरकार आणि राजेशाही सरकार. तर बघा, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपण शिकत आहोत. आता बघा, आपलं जे गव्हर्नमेंट आहे ते कसं आहे, डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे, आपल्या देशाला डेमोक्रेसी मिळालेली आहे. इंडिया इज अ डेमोक्रेसी. पण ती डेमोक्रेसी मिळवण्यासाठी आपल्या
लाखो लोकांनी आपलं प्राण आणि आपलं बलिदान जे आहे ते दिलेलं आहे, तेव्हा आपल्या देशाला डेमोक्रेसी मिळालेली आहे. स्वातंत्र्य संग्राम तुम्ही बघितला असेल, हा पूर्ण स्वातंत्र्य संग्राम झाल्यानंतरच आपला देश 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि आपल्या देशाला लोकशाही मिळाली. मग आपण जर बघितलं तर यासाठी खूप स्ट्रगल जे आहे ते आपल्या देशाने केलेलं आहे. मग आपण जर बघितलं तर लोकशाहीचं मेन फीचर काय, मेन वैशिष्ट्य काय, लोकशाहीचं मेन वैशिष्ट्य तुम्हाला जर विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. लोकशाहीचं मेन वैशिष्ट्य, मेन फीचर आहे की इथं लोकांजवळ पॉवर असते. कशासाठी, तर त्यांच्या नेत्याला किंवा त्यांच्या प्रतिनिधीला निवडण्याचे. तर बघा इथं जर बघितलं तर मेन फीचर ऑफ डेमोक्रेसी इज दॅट द पीपल हॅव द पॉवर टू इलेक्ट देअर लीडर्स. म्हणजे आपण जर बघितलं तर जे कोणी प्रतिनिधी असतात तर त्यांना निवडण्याची, किंवा जे कोणी नेते असतात, नेते मंडळी म्हणा किंवा राजकारणी मंडळी म्हणा, त्यांना निवडण्याची पॉवर जी आहे ती लोकांमध्ये असते, त्यांच्या मतामध्ये असते. हे खरं लोकशाहीचं काय आहे मित्रांनो, वैशिष्ट्य आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि मग आपण निवडून दिलेले लोकच काय करतात, तर कायदे बनवतात. आणि कोणासाठी बनवतात, तर आपल्या देशातील नागरिकांसाठी. ठीक आहे, तर अशा प्रकारे लोकशाही चालते आणि यालाच म्हटलं जातं लोकशाही सरकार. ठीक आहे, लोकशाही सरकार काय असतं, लोकांनी निवडून दिलेलं सरकार असतं आणि लोकांमधलेच लोक, नागरिकांमधलेच लोक तिथं सरकारमध्ये सरकार चालवण्याचं काम करत असतात. आता आपल्या देशामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे, ठीक आहे, लोकशाही आहे हे आपल्याला समजलं. ठीक आहे, लोकशाही आहे, राजेशाही नाहीये हे आपल्याला समजलं. पण आपल्या देशामध्ये दोन प्रकारच्या लोकशाही असतात. एक असते आपण म्हणूया डायरेक्ट डेमोक्रेसी आणि दुसरी आहे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी. मग रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी म्हणजे काय, प्रतिनिधिक सरकार. ठीक आहे, प्रतिनिधिक सरकार. ठीक आहे, किंवा प्रतिनिधित्व करणारं सरकार. तर हे नेमकं काय आहे, तर बघा आपल्या देशामध्ये तुम्ही इंग्रजी शब्द लक्षात ठेवला तर अजून चांगलं, किंवा मराठी शब्द आहे प्रतिनिधिक सरकार. तर इथं जर बघितलं तर रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीचा अर्थ नेमका काय, तर बघा आपल्या देशामध्ये डायरेक्ट डेमोक्रेसी नाही. काय म्हणायचंय सर तुम्हाला, तुम्ही असं काय बोलताय. ठीक आहे, असं बऱ्याचशा मुलांना प्रश्न पडेल. हे बघा हे सगळे आपण नागरिक आहोत. ठीक आहे, हे सगळे काय आहोत, आपण नागरिक आहोत. ठीक आहे, हे सगळे कोण आहे, आपण नागरिक आहे. ठीक आहे, मग आपण काय केलं, आपण काही लोकांना निवडून दिलं. आपण काय केलं, काही लोकांना इलेक्शन प्रोसेसद्वारे निवडून दिलं. मग समजून घ्या की आपण सध्या लोकशाही इलेक्शनमध्ये जवळपास जे काही आपली 545 खासदार जे आहे त्यांना आपण निवडून देणार. आणि मग हे 545 खासदार जे आहे याच्यामधून जो काही सरकार, एखाद्या पक्षाला बहुमत मिळालं, समजून घ्या 300 जागा मिळाल्या. ठीक आहे, 300 जागा मिळाल्या, सहसा मिळत नाही पण समजून 300 जागा मिळाल्या. तर 300 जागा मिळणारा जो पक्ष असतो तो काय करणार, आपला नेता निवडणार. म्हणजे हे लोक, आपण निवडून दिलेले लोक, आपण डायरेक्ट पंतप्रधान निवडतो का, आपण डायरेक्ट पंतप्रधान निवडत नाही. आपण पहिले निवडून देतो, आपण पहिले खासदार आमदार निवडून देतो आणि मग त्यानंतर हे खासदार आणि आमदार त्यांच्यामधून एकाची काय करतात, तर ॲज अ पंतप्रधान किंवा ॲज अ मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करतात. फॉर एक्झाम्पल 2019 साली आपण एकदाच मतदान केलं होतं, सगळ्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकदाच मतदान केलं होतं. मग आपण बघितलं की आपण कोणाला मतदान केलं, उद्धव ठाकरेंना मतदान केलं की देवेंद्र फडणवीसना त्यांना मतदान केलं डायरेक्ट, का शिंदेंना मतदान केलं आपण डायरेक्ट. आपण असं डायरेक्ट कोणालाच मतदान केलं नाही. आपण काय केलं, तर आपल्या विधानसभेच्या ज्या काही 288 जागा आहे तर त्यावर जे उभे राहिलेले आमदार लोक आहे आपण त्यांना निवडून दिलं. आणि मग त्यांची म्हणजे त्यांनी मिळून ठरवलं की पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवलं, दुसऱ्यांदा त्यांनीच ठरवलं की शिंदेंना त्यांनी मुख्यमंत्री बनवलं. तर अशा प्रकारे जर आपण बघितलं तर याला म्हणायचं रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी. म्हणजे इथं आपण काय करतो, तर अप्रत्यक्षरित्या आपण निवडून दिलेले जे लोक असतात तर ते काय करतात, तर ते इथं आपल्या देशाचा मेन व्यक्ती, नेता निवडण्याचं काम करतात, लीडर निवडण्याचं काम करतात. आता डायरेक्ट लोकशाही म्हणजे काय असतं, तर बघा जो कोणी उभा राहणार, ठीक आहे, तर तो डायरेक्ट म्हणणार की मी पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे, मी सुद्धा पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे. समजा 5 जण उभे राहिले तर आपण डायरेक्ट मतदान करून त्या व्यक्तीला मतदान करून त्यालाच डायरेक्ट निवडून देणार. तर अशी लोकशाही काही देशांमध्ये, ती आपल्या देशामध्ये नाही. आपण काय करतो, पहिले आमदारांना निवडून देतो किंवा खासदारांना निवडून देतो आणि मग ते स्वतःमधून आपला लीडर ठरवतात. तर आपली लोकशाही कोणती आहे, तर रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहे. आता बघा कोणतीही लोकशाहीला, कोणत्याही देशाला किंवा कोणत्याही सरकारला म्हणूया आपण, कोणत्याही सरकारला किंवा कोणत्याही गव्हर्नमेंटला
आपल्या देशामध्ये लोकशाही आहे किंवा आमची ही लोकशाही आहे, प्रत्यक्ष आहे किंवा आमची रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहे, असं कधी म्हणता येईल जेव्हा त्या देशामध्ये एक गोष्ट असेल, ती म्हणजे युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझीस. म्हणजे इथं आपण असं म्हणूया याला मराठीत, तर सार्वत्रिक मतदानाचा अधिकार. याला मराठीत काय म्हटलं जाईल? सार्वत्रिक मतदानाचा अधिकार. इथं लिहितो सार्वत्रिक मतदानाचा अधिकार. याला काय म्हटलं जाईल मित्रांनो? सार्वत्रिक मतदानाचा अधिकार. तर युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझीस म्हणजे काय? तर सार्वत्रिक मतदानाचा अधिकार. ज्या देशामध्ये हा सार्वत्रिक मतदानाचा अधिकार असेल त्या देशालाच म्हणता येईल की आमच्या देशामध्ये लोकशाही. आता सार्वत्रिक मतदानाचा अधिकार म्हणजे काय? तर एखाद्या देशाचा 18 वर्ष पूर्ण केलेला जो काही व्यक्ती असेल तर त्याला जर मतदानाचा अधिकार असेल तर त्याला काय म्हटलं जाईल? सार्वत्रिक मतदानाचा अधिकार. ठीक आहे, तर समजलं या दोन गोष्टी. किंवा एखादा देश स्वतःला डेमोक्रेसी म्हणू शकतो जेव्हा त्या देशामध्ये युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझीस किंवा सार्वत्रिक मतदानाचा अधिकार असेल तेव्हा. मग आपण जर बघितलं तर आपल्या देशाचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो मित्रांनो तुम्हाला. आपल्या देशामध्ये कुणी श्रीमंत असू द्या किंवा कुणी गरीब असू द्या किंवा कुणी किती का हुशार असू द्या किंवा कुणी किती का मठ्ठ असू द्या, ढ असू द्या, पुरुष असू द्या, महिला असू द्या, अंबानी असू द्या किंवा रस्त्यावरचं समजून घ्या एक पाणीपुरीवाला असू द्या, हे सगळ्यांना जर आपण बघितलं तर सगळ्यांच्या मताला एकच व्हॅल्यू आहे. एक व्यक्ती एक मतदान. एक व्यक्ती एकच मतदान करू शकतो. कितीही मोठा व्यक्ती होऊ द्या, आपल्या देशामध्ये एका व्यक्तीला एकदाच मतदान करता येतं. ठीक आहे, एकदाच म्हणजे एका इलेक्शनमध्ये तो एकदाच मत देऊ शकतो किंवा एका उमेदवाराला तो एकदाच मत देऊ शकतो. ही आपल्या देशाची एक महत्त्वाची गोष्ट आहे. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बघा आता स्वातंत्र्यापूर्वी किंवा जेव्हा डेमोक्रेसीची सुरुवात झाली होती तेव्हा असं होतं का? ठीक आहे, हा प्रश्न कधी पडलाय का तुम्हाला की पहिले सगळ्यांनाच जेव्हा इलेक्शन वगैरे सुरू झालं असेल तर सगळ्यांनाच मतदानाचा अधिकार होता का? तर नव्हता मित्रांनो. ठीक आहे, सगळ्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. मग मतदानाचा अधिकार सुरुवातीला कोणाला होता? तर ज्यांच्याकडे विशिष्ट प्रॉपर्टी आहे, जे शिकलेले आहे, ठीक आहे, त्यांनाच हा मतदानाचा अधिकार होता. महिलांना त्याचबरोबर गरिबांना हा अधिकार नव्हता. कोणाला? महिलांना, जे काही गरीब आहे, जे काही प्रॉपर्टी लेस आहे अशा लोकांना आणि जे काही अनएज्युकेटेड आहे, जे शिकलेले नाही, त्यांना हा अधिकार नव्हता. ठीक आहे, त्यांना अधिकार नव्हता. आपण जर बघितलं तर इथं एक गोष्ट आहे, ती म्हणजे इथं जर बघितलं तर महिलांसाठी जे काही पहिलं महायुद्ध झालं होतं, पहिला महायुद्धानंतर महिलांनी इथं आपण जर बघितलं तर वेगवेगळे असे आंदोलनं केली होती की आम्हाला मतदानाचा अधिकार द्या. ठीक आहे, आम्हाला काय द्या? तर मतदानाचा अधिकार द्या. आणि याला एक नाव पडलेले सफरेज, आपण म्हणूया की सफराज म्हणून याला म्हटलं तर सफराज मुवमेंट. तर सफराज मुवमेंट काय आहे? तर राईट टू वोट, मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी केलेलं आंदोलन, त्याला म्हटलं तर सफराज मुवमेंट. तर ही सफराज मुवमेंट कशासाठी करण्यात आली होती? महिलांमार्फत मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी. अमेरिका आपण म्हणतो खूप विकसित देश आहे, त्यांनी 1920 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार दिला. इंग्लंडने 1928 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार दिला. तर आपण जर बघितलं तर आपल्या देशाने, मग हे एवढे विकसित देश असून आपल्या देशाने 1947 मध्ये दिला, ही खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, तर इथं जर बघितलं तर मतदानाचा अधिकार या विकसित देशामध्ये सुद्धा सगळ्यांना नव्हता. आपण जर आपल्या स्वातंत्र्यापूर्वीची कंडिशन जर बघितली तर अल्प एकदम आपल्या देशाची लोकसंख्या समजून घ्या एक 50 कोटी होती, तर 50 कोटीपैकी एक 4-5 लोकांना, समजा 5 लाख लोकांना मतदानाचा अधिकार असायचा. आणि तो कोणाला असायचा? तर जे काही शिकलेले आणि श्रीमंत लोक होते त्यांना हा मतदानाचा अधिकार असायचा. मग आपण जर बघितलं ते स्मॉल मेजॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक लोक आहे. कोण आहे? अल्पसंख्याक. मी अल्पसंख्याक आपल्या सध्या देशामध्ये जे काही ग्रुप आहे अल्पसंख्याक, शीख झालं, मुस्लिम झालं, ख्रिश्चन झालं, पारसी झालं, मी ते म्हणत नाहीये. इथं एवढी मोठी लोकसंख्या 50 कोटी लोकसंख्या आहे, या 50 कोटीमध्ये अल्प म्हणजे कमी संख्या असलेल्या लोकांना हा काय अधिकार आहे. मग बाकी जर बघितलं 49 कोटी 95 लाख लोकांना हा मतदानाचा अधिकार नव्हता किंवा मतदान ते देऊ शकत नव्हते. आणि या कमी लोकसंख्येने केलेल्या मतदानावर तेव्हा पूर्ण देश चालायचा. आणि मग तेव्हा गांधीजी सारखे म्हणा किंवा अजून महत्त्वाचे जे लीडर होते त्यावेळेचे, सुभाषचंद्र बोस म्हणा, पंडित जवाहरलाल नेहरू म्हणा, लाल बहादूर शास्त्री,
लाल बहादूर शास्त्री नाही म्हणता येणार, आपलं सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल म्हणा, यांनी सगळ्यांनी मिळून काय केलं होतं तर सार्वत्रिक मतदानाचा अधिकार देण्यासाठी इंग्लंडकडं मागणी केली होती. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गांधीजींनी बघा 1931 मध्ये एक यंग इंडिया वृत्तपत्र आहे त्यांचं. तर यंग इंडिया वृत्तपत्र कोणाचं आहे यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. यंग इंडिया वृत्तपत्र कोणाचं आहे? गांधीजींचं आहे. तर त्यांनी 1931 मध्ये त्यामध्ये लिहिलेलं होतं की मतदानाचा अधिकार हा जो फक्त शिकलेल्या आणि श्रीमंत लोकांना आहे हे मात्र चुकीचं आहे. इथं जर बघितलं तर इथं हा अधिकार महिलांना असला पाहिजे किंवा जे काही पुअर गरीब लोक आहेत तर त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार असला पाहिजे. तर असं इथं गांधीजींमार्फत यंग इंडिया वृत्तपत्रामध्ये 1931 मध्ये लिहिण्यात आलं होतं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा चॅप्टर बघितला. या चॅप्टरमध्ये गव्हर्नमेंट म्हणजे काय असतात, गव्हर्नमेंटचे फंक्शन बघितले. ठीक आहे, देश चालवण्याची जबाबदारी ज्या व्यक्तींवर असते तर त्याला त्या सगळ्या व्यक्तींना काय म्हटलं जातं? गव्हर्नमेंट म्हटलं जातं. मग गव्हर्नमेंटमध्ये फक्त ते आपण म्हणूया मोदी आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे येत नाही, यामध्ये न्यायालय सुद्धा येतं. मग भारत पेट्रोलियम सारखी कंपनी, रेल्वे हे सुद्धा येतात गव्हर्नमेंटमध्ये. त्याचबरोबर बघितलं गव्हर्नमेंटचे 3 स्तर, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तर. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं आपल्याला दिलेली आहे की इथं आपल्याला तेलंगणा राज्य निर्माण होण्याची तारीख दिलेली ते 2 जून 2014. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, ही तारीख आहे आंध्र प्रदेशपासून तेलंगणा सेपरेट होण्याची. तर हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपण बघितलं की गव्हर्नमेंट कायदे बनवतो आणि कायदे बनवून त्यांची सर्व कामं चालतात. तर याविषयी आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. आणि गव्हर्नमेंट फक्त कायदेच बनवत नाही, ते लागू करण्याची जिम्मेदारी सुद्धा कोणाची असते? गव्हर्नमेंटची असते. आपण जर बघितलं तर एखादा चुकीचा कायदा असेल तर तो कोर्टामार्फत आपल्याला परत मिळून दिला जातो. आणि ही संकल्पनेला काय म्हटलं तर न्यायिक पुनर्विलोकन म्हटलं जातं. यानंतर आपण सरकारचे टाईप बघितले, लोकशाही, राजेशाही सरकार. ठीक आहे, त्यामध्ये फरक काय तो आपण बघितला. त्याचबरोबर जर आपण लोकशाही काय आहे तर ते बघितलं, लोकशाहीचं मेन वैशिष्ट्य बघितलं. त्यानंतर आपण रिप्रेझेंटेटिव्ह लोकशाही काय आहे, डायरेक्ट लोकशाही काय आहे, त्यामधला डिफरन्स जो आहे तो बघितला. सार्वत्रिक मतदानाचा अधिकार याबाबत आपण चर्चा केलेली आहे. स्वातंत्र्य पहिले कोणाला होता, कोणाला नव्हता, आणि एकूणच महिलांना हा मतदानाचा अधिकार कधी मिळाला तर अमेरिकेमध्ये 1920, इंग्लंडमध्ये 1928 आणि आपल्या भारतामध्ये 1947ला किंवा जे काही पहिले इलेक्शन झालं होतं तेव्हा मतदानाचा अधिकार जो आहे तो देण्यात आला होता संविधानामार्फत. तर अशा प्रकारे आपला 3rd चॅप्टर जो आहे तो संपलेला आहे. यानंतर आपण 4थ्या चॅप्टरकडे जाणार आहोत. तुम्हाला लेक्चर समजत असेल तर थंब द्यायला आणि कमेंट करायला विसरू नका. यानंतर आपला पुढील चॅप्टर आहे की एलिमेंट्स ऑफ डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट. म्हणजे जे काही लोकशाही सरकार असतं या लोकशाही सरकारचे जे काही महत्त्वाचे घटक आहे त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण आपल्याला हा जो चॅप्टर जर बघितला तर हा इतका मोठा नाहीये, एकदम छोटा चॅप्टर आहे. आणि यामध्येही पॉलिटीच्या दृष्टीने अभ्यास जर करायचा झाला तर एकदम कमी गोष्टी आहे. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर या चॅप्टरमध्ये काय काय ते एकदा बघूया. तर इथं एक आई आहे आणि ती तिच्या मुलीला एक स्टोरी सांगते. ठीक आहे, तर एक मुलगी आहे, तर त्या मुलीला काय सापडतं, त्यांच्या घरामध्ये एक वही सापडते. त्या वहीमध्ये एक लहान मुलगा असतो, त्याचे पोस्टर, फोटोज वगैरे चिटकवलेले असते. ठीक आहे, आणि हे जे कुटुंब आहे हे कुठलं आहे तर साऊथ आफ्रिकेचं आहे, दक्षिण आफ्रिकेचे हे कुटुंब आहे. मग आपण जर बघितलं तर दक्षिण आफ्रिकेचं हे कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये मुलीला एक पुस्तक सापडतं ज्यामध्ये वेगवेगळे फोटोज एकाच व्यक्तीचे, एकाच लहान आपण म्हणूया एक 13 वर्षाच्या मुलाचे फोटो लावलेले. मग आता ती मुलगी आईला विचारते की हा कोण आहे. मग तिची आई तिला स्टोरी सांगते की आपला जो साऊथ आफ्रिका देश आहे यामध्ये काय आहे तर वेगवेगळ्या वर्णाचे लोक आहे. फॉर एक्झाम्पल काळा वर्ण, ठीक आहे, जे इथले मूळ रहिवासी आहे. ठीक आहे, आणि हे सुद्धा मूळ रहिवासीच होते. त्यानंतर श्वेतवर्णीय, ठीक आहे, श्वेतवर्णीय म्हणजे पांढऱ्या रंगाचे, गोऱ्या रंगाचे, ते इथं बाहेरून येऊन सेटल झालेले. आणि मग इतर काही लोक आहे जसं की भारतीय, ते लेबर म्हणून साऊथ आफ्रिकेमध्ये गेलेले, इंग्रजांनी आपल्याला नेलेलं, असंच बऱ्याचशा देशांचे लेबर म्हणून लोक आलेले. तर असं आपलं साऊथ आफ्रिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहे. मग आता इने पुढं काय सांगितले याच्या मुलीला की आपल्या देशामध्ये जे 2 प्रमुख वर्ण आहे, ठीक आहे, काळा आणि आपण म्हणूया पांढऱ्या रंगाचे जे काही लोक आहे तर यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वर्णभेद जो आहे तो केला जातो. ठीक आहे, केला जात होता. आणि आपण जर बघितलं तर हा वर्णभेद कोणी संपवला तर ते आपण पुढे बघणारच आहोत. हा वर्णभेद
नेल्सन मंडेला यांनी संपवला. तात्पुरती एवढं गोष्ट लक्षात ठेवा. तर हा वर्णभेद चालू होता 1994 पर्यंत. कधीपर्यंत? 1994 पर्यंत. आता वर्णभेद म्हणजे रंग वेगळा असल्यामुळं, स्किनचा कलर वेगळा असल्यामुळं केला जाणारा भेदभाव. मग आपण जर बघितलं तर हा जो वर्णभेद आहे, आपल्या देशामध्ये वर्णभेद आहे का? नाही. आपल्या देशामध्ये जातीभेद आहे, वर्णभेद नाहीये. मग आपण जर बघितला जो काही वर्णभेद होता तो इतका एक्स्ट्रीम लेवलचा होता, जे काही काळ्या रंगाचे लोक होते तर त्यांच्यासाठी वेगळी बस, वेगळी ट्रेन, त्यांच्यासाठी राहण्यासाठी एक वेगळा एरिया, त्यांच्यासाठी वेगळं हॉस्पिटल, त्यांच्यासाठी वेगळी ॲम्ब्युलन्स, आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये कमी उपकरणं. आणि या उलट जर बघितलं जे श्वेतवर्णीय होते त्यांच्यासाठी एक चांगला एरिया, ज्या एरियामध्ये एकदम सोयी सुविधा आहे असा एरिया राहण्यासाठी, ॲम्ब्युलन्स पण सगळे उपकरणं असणारी, त्याचबरोबर हॉस्पिटल पण एकदम भारी हॉस्पिटल. तर अशा गोष्टी असायच्या. म्हणजे इथं जर बघितलं तर श्वेतवर्णीय लोक काय करायचे, तर जे काही आपण काळ्या रंगाचे जे लोक असायचे तर त्यांच्यावर थोडक्यात राज्य करायचे. ठीक आहे, थोडक्यात त्यांचं काय करायचे तर शोषण करण्याचं काम करायचे. आणि मग अशातच एक मुलगा होता, त्याचं नाव होतं हेक्टर. तर तो हेक्टर नावाचा मुलाचे फोटो होते तिला जी वही पुस्तक सापडलं होतं त्यामध्ये. तर हेक्टर जो मुलगा होता तो म्हणत होता की आम्हाला आमच्या पारंपरिक भाषेतून शिक्षण द्या. तर आणि त्या विरोधात त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं शाळेतल्या मुलांनी, आणि मग त्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्या मुलाचा सुद्धा मृत्यू झाला. तर त्याची माहिती त्या वहीमध्ये होती आणि ती आई त्या मुलीला ही सगळी माहिती सांगत होती. यावरून आपल्याला काय कळतं की जे काही साऊथ आफ्रिका आहे तर त्यामध्ये काय होता, वर्णभेद होता. आणि मग एक व्यक्ती समोर आले, नेल्सन मंडेला, आणि नेल्सन मंडेलांनी काय केलं, साऊथ आफ्रिकेमधील वर्णभेद जो आहे तो संपवण्याचं काम केलं. ठीक आहे. आणि ते जेव्हा सत्तेमध्ये आले त्यांनी असं म्हटलं की आम्ही काय करू, इथून पुढे सगळ्यांना इक्वल कन्सिडर करू. ठीक आहे. तर इथं एका संकल्पनेचा उदय होतो, इक्वॅलिटी, समानता. इथं कशाचा उदय होतो, समानता या संकल्पनेचा इथं आपल्याला उदय बघायला मिळतो, किंवा समानता ही संकल्पना आपल्याला इथं या सर्व नेल्सन मंडेलांनी जे काही फायनली देशामध्ये आपण म्हणूया श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्यामध्ये आणलेली आहे. तर ती काय, समानता. इथून पुढे सगळ्यांना इक्वल ट्रीट केलं जाईल. आणि 1994 मध्ये जो काही साऊथ आफ्रिका कंट्री आहे हा डेमोक्रेटिक बनला. तर हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे. मग आपण जर बघितलं तर हा मुद्दा झाला. यानंतर पुढे आपल्याला या चॅप्टरमध्ये काय दिलेलं आहे, तर पुढे आपल्याला या चॅप्टरमध्ये एक प्रश्न विचारलेला आहे की आपण रेग्युलर इलेक्शन का घेतो. ठीक आहे, आपण रेग्युलर इलेक्शन जे आहे ते का घेतो असा आपल्यासमोर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर रेग्युलर इलेक्शन घेण्याचं कारण काय आहे, तर पहिलं कारण आहे की जे काही सरकार आहे तर सरकार हे कोणाला जबाबदार असतं, मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं आपण, सरकार लोकांना जबाबदार असतं. सरकार कोणाला जबाबदार असतं, लोकांना. आणि रेग्युलर इलेक्शन जर असेल तर आपल्या देशामध्ये जर बघितलं तर 5 वर्षासाठी जे आहे ते लोकसभेचा कार्यकाळ असतो, आणि 5 वर्षांनी परत लोकांकडे मतदान मागायला जे काही पार्टीज आहे त्यांना यावं लागतं. म्हणजे त्यांना लोकांना सांगावं लागतं की आम्ही तुमच्यासाठी या गोष्टी केल्या, आणि लोकही बिनधास्त विचारतात की तुम्ही आमच्यासाठी काय केलेलं आहे. यासाठी आपल्याकडे काय केलं जातं, रेग्युलर इलेक्शन जे आहे ते घेतलं जातं. आता बघा, आपण एक माणूस म्हणून, ठीक आहे, आपण एक माणूस म्हणून आपल्याला लोकशाही कधी जाणवते किंवा लोकशाहीची पॉवर कधी जाणवते, तर आपण एक व्यक्ती म्हणून आपल्याला लोकशाहीची पॉवर जाणवते मित्रांनो जेव्हा आपण मत देतो. ठीक आहे. तर इथं बघा, दिस इज द मोमेंट व्हेन पीपल कॅन सेन्स दिअर पॉवर इन डेमोक्रेसी. कधी, तर जेव्हा आपण समजून घ्या की एखाद्या इलेक्शनच्या वेळी जेव्हा आपण मत देणार तर तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने डेमोक्रेसी काय याची पॉवर जाणवते. तर ह्या मुद्दा, हे स्टेटमेंट लक्षात ठेवा की डेमोक्रेसीची पॉवर कधी जाणवणार आपल्याला, जेव्हा आपण मतदान करणार तेव्हा आपल्याला डेमोक्रेसीची खरी पॉवर, लोकशाहीची खरी पॉवर कळणार. ठीक आहे. मग आपण मतदान करण्यापुरतंच आपण इथं डेमोक्रेसीमध्ये पार्टिसिपेट करतो का, किंवा मतदानापुरतंच आपण सरकारमध्ये मर्यादित आहोत का, आपली त्यांची भूमिका तेवढीच आहे का, तर नाही. बाकी काही मार्ग आहे बघा, जसं की मतदान देतो आपण लोकशाहीमध्ये, त्याचबरोबर आपल्याला सरकारचा एखादा डिसिजन आवडला नाही तर मग आपण काय करू शकतो, प्रोटेस्ट करू शकतो, आपण रॅली काढू शकतो. तर इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की सरकारने काय केलं होतं, वीज बिल जे आहे ते 2006च्या आसपास ते वाढवलं होतं. लोकांना नाही आवडला हा मुद्दा. ठीक आहे, लोकांनी काय केलं, आंदोलन केलं, धरणे केले, आणि मग सरकारला तो डिसिजन मागे घ्यावा लागला. आता अलीकडे कृषी विषयक कायदे आणले होते सरकारने. कृषी विषयक कायदे आणले
शेतकऱ्यांना नाही आवडले ते कायदे, सरकारला शेवटी ते कायदे मागे घ्यावे लागले. तर बघा, आपण मतदानाव्यतिरिक्त आपण सरकार विरोधात एखादा डिसिजन जर आपल्याला नाही आवडला तर आपण त्या विरोधात प्रोटेस्ट करू शकतो, आंदोलन करू शकतो. ठीक आहे. यानंतर जर बघितलं तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे इथं, इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे भारतीय संविधान जे आहे तर त्याने काही रूल्स आणि लॉज बनवलेले. तर हे रूल्स आणि लॉज जे आहे ते फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांसाठी बनवलेले आहे असं नाहीये, तर भारतीय नागरिक प्लस गव्हर्नमेंटसाठी हे बनवलेले आहे. तर हे कोणाला फॉलो करायचे, दीज लॉ आर फॉर बोथ गव्हर्नमेंट अँड पीपल. तर हे हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर जे काही कायदे आणि जे काही नियम बनवले जातात, जे काही बनवलेले आहे संविधानाने, ते फक्त भारतीय लोकांसाठी नाही प्लस सरकारसाठी सुद्धा आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्यानंतर बघा, वेगवेगळे वाद जे आहे ते होत असतात. ठीक आहे. व्यक्तीचे वाद होत असतात. समजा एका धर्माची रॅली दुसऱ्या धर्माच्या एरियामधून नेली, तिथं वाद होत असतात. तर अशा वाद होताना त्याचबरोबर राज्यांमध्ये वाद होत असतात नदीच्या पाण्याच्या डिस्ट्रीब्युशनवरून. कावेरी नदी जी आहे, तर इथं कावेरी नदीचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. कावेरी नदीचा उगम होतो कर्नाटकमध्ये आणि ती वाहत जाते तेलंगणामध्ये. आणि आपण जर बघितलं तर या दोन्ही राज्यामध्ये हिच्यावर डॅम बांधण्यात आलेला आहे. मग हिच्यावर जे डॅम बांधण्यात आलेले आहे त्यामुळे कर्नाटकने जर पहिलेच पाणी अडवलं तर तामिळनाडूला ते पाणी मिळत नाही. आणि मग आपण जर बघितलं तर यावरून काय होतात, राज्यांमध्ये भांडण लागतात. मग व्यक्तींचे भांडणं असू द्या किंवा राज्यांचे भांडणं असू द्या किंवा कम्युनिटीचे भांडणं असू द्या, तर ते सोडवण्याची जबाबदारी कोणाची आहे, तर सरकारची आहे, असं यामध्ये म्हटलं गेलेलं आहे चॅप्टरमध्ये. त्याचबरोबर इक्वॅलिटी आणि जस्टिस या समानता या संकल्पना आपण बघूया. इक्वॅलिटी म्हणजे काय, तर समानता. ठीक आहे, समानता. जस्टिस म्हणजे काय मित्रांनो, न्याय. तर इथं असं सांगितलं गेलेलं आहे की या दोन गोष्टी अशा आहे की ज्यांना आपण सेपरेट करू शकत नाही. ठीक आहे. इनसेपरेटेबल असा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे. इक्वॅलिटी अँड जस्टिस आर इनसेपरेटेबल. आपण यांना वेगळं करू शकत नाही. काय करू शकत नाही, वेगळे करू शकत नाही. या दोन्ही संकल्पना ज्या आहे ते सोबतच अप्लाय होतात. बघा, इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान बनवलं तर पहिले जी काय अनटचेबिलिटी जी आहे, अस्पृश्यता जी आहे ती पाळली जात होती. अस्पृश्यता जी आहे ती पाळली जात होती. पण संविधानाने काय केलं, तर संविधानाने इथं अस्पृश्यता जी आहे तर ती भारतीय राज्यघटनेचं जे कलम 17 आहे, या कलम 17 नुसार त्यावर बंदी घातलेली आहे. ठीक आहे. बंदी घातलेली आहे. आणि मग आपण जर बघितलं तर एक बंदी घातल्यामुळं काय झालेलं आहे, तर जो काही वर्ग होता, ठीक आहे, ज्यांच्यासोबत अस्पृश्यता पाळली जात होती, तर त्यांना न्याय मिळालेला आहे. हा न्याय मिळाल्यामुळं सर्वजण आता काय झालेले, इक्वल झालेले आहे. ठीक आहे. कुणी कुणाला हिनवू शकत नाही. ठीक आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. तर इक्वॅलिटी आणि जस्टिस या दोन्ही संकल्पना सोबतच अप्लाय होतात. यांना आपण एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही. हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर सरकारची अजून जिम्मेदारी काय असते, तर सरकारला काय करावं लागतं मित्रांनो, तर सरकारला समाजामध्ये समानता प्रस्थापित करावं लागते. समानता न्याय प्रस्थापित करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडं काय आहे, तर आपल्याकडं जर बघितलं तर मुलगा झाला, काय फक्त मुलगा झाला, तर मुलगा झाला तर तिथं खूप सेलिब्रेशन केलं जातं. आणि मुलगी झाली तर जास्त काही सेलिब्रेशन जे आहे ते केलं जात नाही. अजूनही अशा मानसिकतेचे लोक आपल्याला बघायला मिळतात. मग इथं सरकारने काय करायला पाहिजे, तर मुलगा आणि मुलगी यामध्ये समानता आणण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या योजना ज्या आहे ते सुरू करायला पाहिजे. सरकारने तशी योजना सुरू सुद्धा केलेल्या आहे. जसं की लेक लाडकी योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सुरू केलेली आहे. या योजनांमुळे काय झालेलं आहे, तर इथं जे काही मुलगी आहे, ठीक आहे, तर पहिले मुलगी झाल्यावर जास्त काही रिॲक्शन देत नव्हते, पण मुलगा झाल्यावर सेलिब्रेशन करायची. तर ही टेंडन्सी कुठंतरी आता कमी झालेली आहे. मुलींची फी सुद्धा आपण बघितलं तर शाळेमध्ये मुलांपेक्षा कमी असते. तर अशा गोष्टी ज्या आहेत ते सरकारमार्फत केल्या जात आहे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे सरकारने या गोष्टी केल्यामुळं मुलं आणि मुली यामध्ये जो भेद केला जातो त्याला काय मिळणार आहे,
न्याय मिळणार आहे आणि इनडायरेक्टली इथं समानता समाजामध्ये प्रस्थापित केली जाणार आहे. तर एवढंच होतं या चॅप्टरमध्ये. तर यामध्ये समानता हा काय होता, तर समानता ही प्रस्थापित करण्याची जिम्मेदारी कुणाची आहे, सरकारची आहे. तर हे या चॅप्टरमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. वर्णभेदाबाबत लक्षात ठेवा, वर्णभेद दक्षिण आफ्रिकेमध्ये पाळला जात होता, त्याला संपवण्याचं काम नेल्सन मंडेला यांनी 1994 मध्ये केलेलं आहे. आपण एक स्टोरी सुद्धा बघितलेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे काही इलेक्शन आहे तर ते एक फिक्स कालावधीनंतर का घ्यावं लागतं, तर त्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर जर बघितलं तर आपण सरकार मतदानाव्यतिरिक्त कोणत्या बाबींशी संबंधित आपण गव्हर्नमेंटमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो, तर त्यावर सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. ठीक आहे. जे कायदे संविधानाने बनवलेले ते गव्हर्नमेंटसाठी सुद्धा आणि लोकांसाठी सुद्धा आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे काही वादविवाद असतात ती सोडवण्याची जबाबदारी कोणाची आहे, तर सरकारची आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर दोन टर्म आहे, समानता आणि न्याय, हे एकमेकांपासून सेपरेट करता येत नाही. तर एवढ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये लक्षात ठेवायच्या होत्या. यानंतर पुढचा चॅप्टर जो आहे तो आपला पंचायत राज विषय असणार आहे. तर यानंतर सुरुवात करूया नवीन चॅप्टरला. आपला 5वा चॅप्टर आहे पंचायत राज. ठीक आहे. 5व्या चॅप्टरचं नाव काय आहे, पंचायत राज. तर मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे 6वीच्या बुक मधला. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट या कॅटेगरीमध्ये आपण याला टाकूया, कारण या चॅप्टरमध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यावरून आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारले जातील. तर बघा, चॅप्टरची सुरुवात अशी होते की गावामधले जे काही बरेचसे मोठे लोक आहे तर ते एकत्र जमलेले आहे आणि त्यांची चर्चा चालू आहे. मग हे एकत्र जमलेले आहे, जी चर्चा चालू आहे त्यालाच काय म्हटलं तर ग्रामसभा. ठीक आहे. तर ग्रामसभा म्हणजे काय, तर गावातला 18 वर्ष पूर्ण झालेले जे काही सर्व व्यक्ती आहे तर त्यांची मिळून जी सभा बनते तिला काय म्हटलं तर ग्रामसभा. तर ग्रामसभा कुठली असते, तर गावातले 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींची काय असते, ग्रामसभा असते. ग्रामसभेमध्ये एका गावातील व्यक्तींचा किंवा अनेक गावातील व्यक्तींचा समावेश असू शकतो. हे डिपेंड करतं कशावर, तर समजून घ्या, एक ग्रामपंचायत आहे, एक ग्रामपंचायत आहे आणि एक ग्रामपंचायत जर एका गावासाठी, कशासाठी, तर एका गावासाठी आहे. ठीक आहे. एका गावासाठी एक ग्रामपंचायत आहे, तर त्या गावच्या ग्रामसभेमध्ये त्या गावातील 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींचा समावेश असेल. आणि अजून एक संकल्पना आहे गट ग्रामपंचायत. गट ग्रामपंचायत काय असते, तर 3-4 गावांनी मिळून एक ग्रामपंचायत बनते, तिला गट ग्रामपंचायत म्हटलं. फॉर एक्झाम्पल ए, बी आणि सी हे 3 गाव आहे आणि यासाठी एक गट ग्रामपंचायत बनलेली आहे. मग आता आपण जर बघितलं तर यासाठी जी ग्रामसभा असेल तर ती ए, बी, सी या तिन्ही गावातील 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींनी मिळून बनल. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग ग्रामसभेत काय होतं, तर ग्रामसभेत डिस्कशन होतं, वेगवेगळ्या मुद्द्यावर, गावातील महत्त्वाच्या मुद्द्यावर डिस्कशन होतं. फॉर एक्झाम्पल पाण्याचा मुद्दा, स्वच्छतेचा मुद्दा, त्यानंतर गावाच्या उत्पन्नाचा मुद्दा. ठीक आहे. तर अशा मुद्द्यावर, रोडवर, याच्यावर त्याच्यावर डिस्कशन होत असतं. तर जी काही ग्रामसभा आहे हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि ग्रामसभेला आपण असं म्हणूया की सहभाग लोकशाही म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. आपण म्हणूया पार्टिसिपेटेड डेमोक्रेसी असं त्याला NCERT मध्ये म्हटलेलं आहे मराठीमध्ये, की आपण ज्यामध्ये सहभाग होऊ शकतो अशी प्रत्यक्ष लोकशाही जी असते ती ग्रामसभा असते. ठीक आहे. गावातला प्रत्येक 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीचा यामध्ये सहभाग असतो. तर इथं बघा, ग्रामसभा जी आहे तर ती अडल्ट व्यक्तींची आहे. ठीक आहे. अडल्ट व्यक्तींची आहे. मग अडल्ट व्यक्तींमध्ये कोणत्या व्यक्तींची, ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. तर ही एका व्हिलेजसाठी असू शकते किंवा एकापेक्षा जास्त व्हिलेजसाठी असू शकते, म्हणजे गावासाठी असू शकते. तर बघा, आणि ही विशिष्ट कालावधीनंतर ग्रामसभा भरत असते आणि यामध्ये गावातल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाते. यानंतर बघा, आता ग्रामसभेबद्दल आपण अभ्यासलं, आता आपण ग्रामपंचायत बद्दल अभ्यासूया. ठीक आहे. ग्रामसभा म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेले जे व्यक्ती ते ग्रामसभेमध्ये असतात. आणि ग्रामपंचायत काय असते, तर गावासाठी विषय, आता बघा, ग्रामसभेने समजून घ्या एखादा निर्णय घेतला, ग्रामसभा काय करते, वेगवेगळ्या गोष्टींशी संबंधित निर्णय घेते. ठीक आहे. निर्णय घेते आणि ते निर्णयाची अंमलबजावणी कुणाला तरी करावं लागेल, निर्णयाची अंमलबजावणी कुणाला तरी करावं लागेल. तर ती अंमलबजावणी करण्याचं काम करतं ग्रामपंचायत. आता इतके दिवस तुम्हाला वाटत असेल की ग्रामपंचायत हे महत्वाचं आहे, पण ग्रामपंचायत पेक्षा जास्त महत्वाचं आहे ग्रामसभा. ठीक आहे. प्रत्यक्ष लोकशाहीचे मूर्त स्वरूप काय आहे, तर ग्रामसभा आहे. प्रत्यक्ष लोकशाहीचं एक स्वरूप आहे ग्रामसभा. मग आपण जर बघितलं तर ग्रामसभा ही काय करते, तर निर्णय घेते आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी कोण करतं, ग्रामपंचायत. आणि जी ग्रामपंचायत असते तर तिचा हेड कोण असतो, तर सरपंच.
सरपंच हा ग्रामपंचायतचा काय असतो, हेड असतो. मग विविध वार्ड जे असतात, तर ग्रामपंचायत विविध वार्ड म्हणजे छोट्या क्षेत्रामध्ये डिवाइड झालेली असते आणि प्रत्येक वार्डाचा एक सदस्य निवडला जातो. तर आपण जर बघितलं तर लोक काय करतात, सरपंचाची निवड करतात आणि आपण जर बघितलं ग्रामपंचायतमध्ये सदस्यांची सुद्धा निवड जी आहे ती केली जाते. आणि सदस्य आणि सरपंचांचा जो कालावधी असतो, दोघांचाही कालावधी, सरपंच म्हणा, उपसरपंच म्हणा, सदस्य म्हणा, यांचा कालावधी जो असतो तो 5 वर्षाचा असतो. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ग्रामसभेला एक सचिव सुद्धा असतो. तर ग्रामसभेचा जो सचिव असतो तर त्याला ग्रामसेवक म्हटलं जातं. ठीक आहे, ग्रामसभेचा म्हणा किंवा ग्रामपंचायतीचा म्हणा, दोघांचाही सचिव एकच असतो. त्याला काय म्हटलं तर ग्रामसेवक म्हटलं तर. ग्रामसभेचा किंवा ग्रामपंचायतीचा सचिव एकच असणार, ग्रामसेवक. मी सारखं सारखं रिपीट का करतोय, कारण खूप महत्वाचा चॅप्टर आहे बघा. तर बघा आपण काय बघितलं, गावासाठी एक ग्रामपंचायत असते ज्यामध्ये सरपंच, उपसरपंच आणि सदस्य असतात. यांची निवड कोणामधून केली जाते, तर लोक यांची निवड करतात. ठीक आहे, त्यानंतर यांचा कालावधी 5 वर्षाचा असतो. त्यानंतर ग्रामसभेचा सचिव असतो एक आणि ग्रामपंचायतचा सुद्धा एकच सचिव असतो. दोन्ही कॉमनच असतो, त्याला आपण ग्रामसेवक म्हणून ओळखतो. आता ग्रामसेवक जो असतो तो निवडून आलेला नसतो, सरकारमार्फत त्याची नेमणूक केलेली असते. त्याचं प्रमुख कार्य काय असतं, तर ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांच्या बैठका बोलवणं, त्यांची जी सर्व निर्णय आहे आणि चर्चा जी आहे त्यांची नोंद करून ठेवणं, की ग्रामसभेत काय निर्णय झाले, ग्रामपंचायतच्या बैठकीमध्ये काय निर्णय झाले यांची नोंद करणं. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं तर संपूर्ण गावासाठी ग्रामपंचायतीने चांगलं कार्य बघा आता इथं हा मुद्दा समजून घेऊया. ग्रामसभा काय करते, तर ग्रामसभा ग्रामपंचायतकडून थोडक्यात कार्य जे आहे ते करून घेते. तर संपूर्ण गावासाठी ग्रामपंचायतीने निष्पक्षपणे कार्य करावे यासाठी ग्रामसभेची महत्वाची भूमिका असते. फॉर एक्झाम्पल, ए व्यक्ती सरपंच आहे आणि समजून घ्या बी व्यक्ती त्याचा मित्र आहे, तर तो त्याच्या मित्राच्या घराजवळ जो रोड आहे तो चांगला पक्का बनवल, पण इतर व्यक्तींच्या घराजवळचा रोड चांगला बनवणार नाही. तर असं फेवर कुणाला केलं नाही पाहिजे. इथं ग्रामपंचायतीचं कार्य कसं पाहिजे, निष्पक्षपणे पाहिजे. तर असा एक NCERT मध्ये इन्सिडेंट सांगितलेला आहे की एक पॉवरफुल व्यक्ती असतो गावातला आणि मग त्याच्या विरोधात कुणी जात नाही. त्याच्या मित्रांना काय केलं जातं, तर जे काही दारिद्र्य रेषेच्या खाली समाविष्ट केलं जातं त्या पॉवरफुल व्यक्तीच्या मित्रांना, काहून का फुकटमध्ये जे काही अन्नधान्य वगैरे मिळणार आहे किंवा कमी दरामध्ये जे काही अन्नधान्य मिळणार आहे त्याचा लाभ त्यांना व्हावा. तर ग्रामपंचायतने निष्पक्षपणे काम करावं, कुणाला फेवर करू नये, यासाठी ग्रामसभा काय करू शकते, तर ग्रामसभा ही महत्वाची भूमिका बजावते. कुणीही गावातला व्यक्ती उठून म्हणू शकतो त्याला असं का केलं तुम्ही, ठीक आहे, तो श्रीमंत आहे तर दारिद्र्य रेषेखाली त्याचा का समावेश केला, तर सरळ व्यक्ती म्हणू शकतात. यानंतर जर बघितलं तर ग्रामसभा ग्रामपंचायतकडून सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहाराची आणि तसेच विकास योजनांची माहिती मागू शकते. म्हणजे ग्रामसभा ग्रामपंचायतला म्हणू शकते की तुम्ही काय काय केलं आतापर्यंत ते आम्हाला सांगा, कोणकोणत्या योजना राबवल्या, किती पैसे कुठं खर्च केले, तर हे सगळं जे आहे त्याची माहिती ग्रामसभेकडे मागवली जाते. तर ग्रामसभा इज अ की फॅक्टर, ठीक आहे, इन मेकिंग द ग्रामपंचायत प्ले इट्स रोल. म्हणजे ग्रामपंचायतने आपलं काम केलं पाहिजे यासाठी ग्रामसभा ही महत्वाचं कार्य करते, महत्वाची भूमिका जी आहे ती बजावत असते. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर सगळे प्लॅन्स वगैरे दाखवावं लागतात ग्रामपंचायतीला, सगळे प्लॅन्स वगैरे ग्रामसभा बनवते आणि ते इम्प्लिमेंट करावं लागतात ग्रामपंचायतला. आणि ग्रामपंचायतने काय काय केलं तर ते सुद्धा ग्रामसभेमध्ये त्यांना सांगावं लागतं. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर अत्यंत महत्त्वाचे आपल्याला यावर प्रश्न येऊ शकतात. कुठं पैसे खर्च केले, कुठं नाही, पैशाचा मिसयूज केला का, हे सगळ्या गोष्टी आपल्याला ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतकडून समजत असतात. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बघा आता ग्रामपंचायत विषयी अजून महत्त्वाची इन्फॉर्मेशन जाणून घेऊ. ग्रामसभेचं काम वेगळे, ग्रामपंचायतचं काम वेगळे बघा. आणि ग्रामसभा जी असते त्यामध्ये ग्रामपंचायतचे जे सरपंच असतात तेच अध्यक्ष असतात. ग्रामपंचायतचे सरपंच जे आहे ते अध्यक्ष म्हणून काम करत असतात ग्रामसभेमध्ये. तर हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर ग्रामपंचायतच्या सुद्धा नियमितपणे काय होत असतात, बैठका होत असतात. आणि गावासाठी जे काही वेगवेगळ्या योजना आहे, विकास योजना, त्या लागू करणं ही ग्रामपंचायतचं काम असतं. त्यानंतर गावातील कामांना बघा ग्रामसभा काय करते, तर गावातील कामांना मंजुरी देते आणि ग्रामपंचायत काय करते, मंजूर झालेले कामाला सुरुवात करत असते किंवा त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम करत असते. दोघांचा रोल आता तुमचा क्लिअर झाला असेल. बघा
ग्रामसभा काम करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या सुद्धा बनवू शकते. बघा, ग्रामसभेला जर वाटलं की समजून घ्या रोडचं काम बनवायचं, तर रोडच्या कामासाठी एक वेगळी समिती गावातल्या लोकांनी मिळून बनवली जाते. त्यानंतर समजून घ्या की आपलं पाण्याचं काम करायचं, दूषित पाणी आहे तर स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध करायचं, तर त्यासाठी एक विशिष्ट समिती ग्रामसभा बनवू शकते. आणि मग ग्रामपंचायतला त्या समितीमध्ये आपले काही सदस्य ऍड करायचे असेल तर ग्रामपंचायत करू शकते, आणि मग ती समिती जो डिसिजन घेईल तो फायनल डिसिजन असतो. तर अशा प्रकारे दोघांना मिळून मिसळून काम करावं लागतं. ग्रामपंचायतचं कार्य काय आहे? रस्ते नीट व्यवस्थित ठेवणं, नदी नाले साफ करणं, शाळा बनवणं आणि त्याची डागडुजी वगैरे करायची असेल तर ती करणं, त्यानंतर पाण्याची टाकी बनवणं, ठीक आहे, सार्वजनिक वास्तूंची निर्मिती करणं, हे कामं ग्रामपंचायतचे. बघा, ग्रामपंचायतची इथं कामं दिलेली आहे. द वर्क ऑफ ग्रामपंचायत. तर ग्रामपंचायतचं काम काय आहे? तर वॉटर सोर्सेस डेव्हलप करणं, रोड्स मेंटेन करणं, त्यानंतर ड्रेनेज सिस्टम डेव्हलप करणं, ठीक आहे, म्हणजे जे काही आपण म्हणूया नाले वगैरे ते साफ करणं, त्यानंतर शाळेच्या बिल्डिंग तयार करणं, त्यांना मेंटेन करणं, ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे काही गावाची कॉमन प्रॉपर्टी आहे तर त्याला मेंटेन करणं, किंवा त्यामध्ये काही नवीन समजून घ्या एखादं गार्डन वगैरे किंवा खेळाचं मैदान बनवणं. त्याचबरोबर ग्रामपंचायतचं अजून एक काम काय आहे? तर टॅक्स गोळा करणं, ठीक आहे. गावातल्या ग्रामपंचायतचं काम काय असतं? लोकांवर टॅक्स लावणं आणि तो कलेक्ट करणं, हे सुद्धा एक काम आहे. स्थानिकांवर कर लावणं आणि तो गोळा करणं. त्याचबरोबर गावातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ज्या काही योजना आहे तर त्या लोकांपर्यंत पोहोचवणं, ठीक आहे. तर हे सुद्धा ग्रामपंचायतचं काम आहे. तर रोजगार उपलब्ध करून देणं लोकांना. त्यानंतर बघा, जी काही ग्रामपंचायत आहे तर तिला आपले पैसे मिळतात कुठून? तिच्याकडे पैसे उपलब्ध कुठून होतात? ग्रामपंचायतकडे. तर ग्रामपंचायत गावातील घरांवर, त्यानंतर जे काही गावात बाजार भरतो त्यावर ग्रामपंचायत टॅक्स लावते, ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळ्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतला काय मिळतात? सरकारकडून पैसे मिळतात, ठीक आहे. आणि त्याचबरोबर काही लोक ग्रामपंचायतमध्ये डोनेशन म्हणून सुद्धा देत असतात. तर हा ग्रामपंचायतचा काय असतो मित्रांनो? तर तो निधी असतो. तिला उत्पन्न या गोष्टींमधून मिळतं. तर आठवडी बाजार, त्यानंतर जे काही घरपट्टी असते, पाणीपट्टी असते, सरकारी योजनांसाठी प्राप्त झालेला जो काही निधी असतो, तर हे सगळे ग्रामपंचायतचं काय आहे? उत्पन्नाचं स्रोत आहे, ठीक आहे. काही लोक देणगी म्हणून पैसे देतात, तर ते सुद्धा उत्पन्नाचा स्रोत आहे. आता आपण ग्रामपंचायतीविषयी अभ्यासलं, पण आपण जर बघितलं पंचायत राजचे 3 स्तर आहे. 3 स्तर कोणते? तर गाव स्तरावर ग्रामपंचायत आहे, ठीक आहे, तालुका स्तरावर पंचायत समिती आहे, आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद आहे. तर हे 3 स्तर आपल्याला कशामध्ये बघायला मिळतात? तर हे 3 स्तर आपल्याला पंचायत राज व्यवस्थेमध्ये बघायला मिळतात. मग यामध्ये जी जिल्हा परिषद आहे, तर जिल्हा परिषद काय करत असते? तर जिल्हा परिषद पूर्ण जिल्ह्याच्या विकासाचा प्लॅन तयार करत असते, ठीक आहे. जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी प्लॅन तयार करते. त्यासाठी ती मदत घेते पंचायत समितीची. कोणाची मदत घेते? पंचायत समितीची, ठीक आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये पैशाचं काय करते? ग्रामपंचायत म्हणा, त्यांना पैशाचं डिस्ट्रीब्युशन करते वेगवेगळ्या योजना ची अंमलबजावणी करण्यासाठी. तर बघा, जिल्हा परिषद काय करते? पैसे देते. कुणाला? तर ग्रामपंचायतला. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी आहे या, ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या होत्या, आणि हा चॅप्टर इथं समाप्त होतो. यानंतर पुढचा चॅप्टर आहे मित्रांनो, 6वा चॅप्टर, रूरल ऍडमिनिस्ट्रेशन, ठीक आहे, ग्रामीण प्रशासन. तर ग्रामीण प्रशासन या चॅप्टरमध्ये पॉलिटीशी संबंधित अत्यंत आपण म्हणूया काही जास्त गोष्टीच नाहीये. रूरल प्रशासन जो आहे, ग्रामीण प्रशासन, तर यामध्ये एक स्टोरी दिलेली आहे की 2 शेतकरी आहे, आणि 2 शेतकऱ्यांचं काय होतं? जो काही जमिनीचा बांध आहे तरी त्या बांधावरून भांडण होतं. मग एक शेतकरी काय करतो? तर ते दुसऱ्या शेतकऱ्याकडे जातो आणि त्याला काय करतो? तर त्याला शिव्या वगैरे देतो, या गोष्टी करतो, ठीक आहे, वाईट बोलतो. आणि हा शेतकरी पॉवरफुल असतो, मग तो याचे लोक काय करतात? या शेतकऱ्याला मारहाण वगैरे करतात. तर अशा प्रकारे त्यांचं भांडण होतं. मग हा शेतकरी काय करतो? ज्याला मारलेला आहे तो पोलीस स्टेशनमध्ये जातो. पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याकडून FIR घेतली जात नाही. मग तो शेजाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेतो, त्यांना सांगायला होतं की मला कसं मारलं कसं नाही. मग त्यावेळी त्याच्यावर FIR केली जाते. तर अशा प्रकारे गोष्टी असतात. तर ते एक्सप्लेन केलेलं आहे, ठीक आहे. जमिनीचे वाद वगैरे एक्सप्लेन केलेलं आहे. आणि मग ते जमिनीचे वाद सोडवण्याची जबाबदारी गावात कुणाची असते? तर पटवारी म्हणून अधिकारी असतो, ठीक आहे, तर त्याची असते. मग आपल्याकडे मराठीमध्ये याला काय नाव आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, ठीक आहे. तर आपल्याकडे याला काय म्हटलं जातं? पोलीस पाटील म्हणून याला ओळखलं जातं, ठीक आहे.
तर त्याची जिम्मेदारी असते ही वाद वगैरे सोडवणं आणि पोलिसांना मदत करणं। यानंतर पुढे जाऊया, तर यामध्ये जे काही मेन 2-3 पॉईंट आहे ते मी तुम्हाला सांगतो या चॅप्टरमध्ये, ठीक आहे, पॉलिटीच्या दृष्टीने, की तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या भारतामध्ये टोटल विलेजेस किती आहे, तर 6 लाख विलेज आहे। आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे की भारतामध्ये जे काही विलेज आहे त्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय आहे, तर वॉटर, इलेक्ट्रिसिटी, रोड कनेक्शन, तर हे मेन प्रॉब्लेम्स आहेत, ठीक आहे। आणि त्यानंतर या चॅप्टरमध्ये एक मेन गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ऍक्ट। तर बघा याला मराठीमध्ये आपण काय म्हणूया, हिंदू वारसा हक्क कायदा, ठीक आहे। हिंदू वारसा हक्क कायदा जो आहे तर तो कधीचा आहे, 2005चा। याविषयी आपल्याला माहित असलं पाहिजे। तर या चॅप्टरमध्ये जमिनीचा वाद होता, त्यामुळे हा कायदा नेमकं काय आहे आणि या कायद्यामध्ये काय दिलेलं आहे, नेमकं काय बदल झाला तर ते आपण बघूया। समजून घ्या, आपण एका शेतकऱ्याकडे बघितलं तर शेतकरी एक पुरुष असेल तर तो आपल्याला जमिनीचा मालक दिसताना, पण एक महिलेकडे बघितलं तर महिला फक्त शेतामध्ये काम करणारी एक स्त्री आपल्याला बघायला मिळते, ठीक आहे। तर असं आपण वरवरचं चित्र बघतो। मग आता हे चित्र बदलण्यासाठी एक कायदा करण्यात आला, हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ऍक्ट 2005। यामध्ये सुधारणा करण्यात आली या कायद्यामध्ये। आणि या कायद्यामध्ये सुधारणा करून काय करण्यात आलं, तर समजून घ्या एखादा शेतकरी, तो शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याची जमीन मिळायची त्याच्या मुलांना, पण आता या कायद्यानुसार ती जमीन कोणाला मिळते, तर आफ्टर डेथ ऑफ द फादर त्याची प्रॉपर्टी जी आहे ती कोणाला मिळणार, तर त्याचे जे सगळे मुलं असणार त्यांना इक्वली प्रॉपर्टी मिळणार। मुलं असू द्या मुली असू द्या, सगळ्यांना इक्वली प्रॉपर्टी जी आहे ती मिळणार। पहिले फक्त मुलांना मिळायची, आता ती इक्वली मिळणार, ठीक आहे। तर लॉ मध्ये चेंज झाल्यामुळं ती प्रॉपर्टी जी आहे ती त्याच्या मुलांना, मुलींना आणि त्याचबरोबर त्याच्या वाईफला, ठीक आहे, म्हणजे जो शेतकऱ्याचं निधन झालेलं आहे त्याच्या वाईफला ती प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट केली जाणार। म्हणजे एक शेतकरी मेल्यानंतर ती प्रॉपर्टी, समजा एक मुलगा आहे तर त्या मुलाला मिळेल, त्याचबरोबर त्या मुलीला मिळेल आणि आईला सुद्धा मिळेल। तर अशा प्रकारे प्रॉपर्टीचं जे आहे ती डिस्ट्रीब्युशन केलं जाणार आहे आणि आईवडिलांनंतर ती प्रॉपर्टी मुलां आणि मुलींमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल। तर त्याचं एक एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे की सुधा नावाची एक मुलगी आहे, तर सुधाच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे तर ती सुधाच्या भावाला आणि सुधाला मिळते। तर याबाबतचं एक एक्झाम्पल यामध्ये दिलेलं आहे। तर तुम्हाला फक्त एक लक्षात ठेवायचं की आपल्याकडे जमिनीविषयक जो कायदा आहे तो कोणता आहे, हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ऍक्ट। आणि यामध्ये आता बदल झालेला आहे आणि बदल होऊन काय करण्यात आलेलं आहे, तर जी जमीन असेल ती मुलाला आणि मुलीला दिली जाईल। यानंतर पुढे जाऊया, पुढचा आपला 7वा चॅप्टर आहे अर्बन ऍडमिनिस्ट्रेशन। मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा, पंचायत राज प्रमाणित चॅप्टर आहे। पंचायत राज जसं आपण म्हणूया ग्रामीण स्तरावरचं एक ऍडमिनिस्ट्रेशन होतं, ग्रामीण स्तरावरचं आपण म्हणूया की एक सरकार होतं। पंचायत राज म्हणजे ग्रामपंचायतमध्ये काय असतं, ग्रामीण पातळीवर एक लोकशाहीचं स्वरूप आहे। तसंच आता आपल्याला अर्बन ऍडमिनिस्ट्रेशन या चॅप्टरमध्ये शहरामध्ये कोण काम करतं कोण नाही याविषयी अभ्यासायचं आहे। हा सुद्धा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे। तर सुरुवात करूया बघा। तर बघा, जसं गावाविषयक आपण ग्रामपंचायत वगैरेचा अभ्यास केला तसं शहरामधले काय प्रॉब्लेम आहे, तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे, वॉटरचा प्रॉब्लेम आहे, कार बसेस यांचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे। तर हे सगळे प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करतं कोण नाही याविषयक आता आपण जाणून घेणार आहोत, ठीक आहे। आणि आपला पॉलिटीमध्ये टोटल 9 चॅप्टर आहे, 9 पैकी शेवटचे 2 चॅप्टर आहे तर ते जीवनाविषयी आहे, लाईव्हलीहूड विषयी आहे, रूरल आणि अर्बन। तर ते आपल्यासाठी महत्त्वाचे नाही कारण त्यांचा पॉलिटीचा जास्त काही संबंध येत नाही। पण हे जे चॅप्टर आहे आपण जर बघितलं तर हा चॅप्टर शेवटचा चॅप्टर म्हणता येईल आपल्या पॉलिटी सब्जेक्टशी संबंधित। तर बघा इथे एक चित्र तुम्हाला बघायला मिळतं जिथं मुलं काय करत आहे, क्रिकेट खेळत आहे। मग आपण क्रिकेट खेळता खेळता काय होतं, एका मुलाकडून बॉल तो मारतो आणि इथं लाईट बघायला मिळतो तुम्हाला, स्ट्रीट लाईट। तर तो स्ट्रीट लाईट जो आहे, विजेचा खांब जो आहे, तर तो लाईट फुटतो त्याच्याकडून। मग आता त्याला टेन्शन येतं, ठीक आहे, टेन्शन येतं कारण त्याच्याकडून याच्या अगोदर शेजारच्या घरच्यांची काच फुटते। तर ती शेजारच्या घरचे काय करते, शेजारी एक स्त्री असते ती काय करते, यांच्या सगळ्याकडून पैसे, यांची पॉकेट मनी जी असते त्यामधून पैसे गोळा करते आणि स्वतःचं जी काही काच आहे फुटलेली काच ती रिपेअर करून घेते। मग आता इथं काय झालं, या मुलाकडून तर रस्त्यावरचा लाईट तुटला। मग आता या सगळ्यांचं डिस्कशन होतं की आता आपण त्या महिलेच्या घराची खिडकीची काच तोडली, तेव्हा तिनं आपल्याकडून काय केलं, तर तिनं आपल्याकडून ती काच भरून घेतली। मग आता आपल्याला लाईटचे जे काही पैसे ते कोणाला द्यावं लागतील यांच्या मनात प्रश्न पडतो। आणि मग तो प्रश्न पडल्यानंतर ही मुलं जी आहे ते काय करतात, इथे शेजारी एक तुम्हाला स्त्री दिसते, या मुलीची ती आई आहे, तर तिच्याकडे पहिले जातात। मग तिच्याकडे गेल्यानंतर
तिला काय म्हणतात की आता आम्ही हा लाईट पडला, आता आम्हाला याचे पैसे कुणाला द्यावे लागतील. तर मग ती स्त्री काय म्हणते की तुम्हाला एक खालाची माहिती देते, या खालाकडे जातो मी, यास्मिन खाला म्हणून आहे, तर त्यांच्याकडे जातो मी, त्यांनी एक महानगरपालिकेमध्ये काम केलेले, त्या तुम्हाला याबाबत माहिती देईल. मग याला की सगळे येतात आणि यास्मिन खालाकडे येतात. ठीक आहे. मग आता यास्मिन खालाकडे आल्यानंतर यांचं आणि यास्मिन खालाचं डिस्कशन आहे, आणि मग ते डिस्कशन जे आहे ती पॉलिटीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. मग आता मुलं म्हणतात यास्मिन खालाला की बाबा आता आम्ही हा लाईट तोडला, याचे पैसे आम्हाला कोणाला द्यावे लागतील. मग यास्मिन खाला म्हणते महानगरपालिकेला द्यावं लागतील. कोणाला? महानगरपालिकेला. ठीक आहे. मग आता हे मुलं काय म्हणते, महानगरपालिका हा माणूस कधी येईल. अरे मग ती यास्मिन खाला काय म्हणते, हा कोणता माणूस नाहीये म्हणते, हा कोणता माणूस नाही, ही काय आहे, एक मोठी संस्था आहे, बिग ऑर्गनायझेशन आहे, आणि त्याला आपण काय म्हणतो, म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणतो, त्याला आपण महानगरपालिका म्हणतो. ठीक आहे. बिग ऑर्गनायझेशन आहे. मग ही ऑर्गनायझेशन महानगरपालिका काय करते, तर रस्त्यावरचे लाईट्स बसवते, गार्बेज म्हणजे कचरा जमा करते, गार्बेज कलेक्शन करते, वॉटर सप्लाय देते सिटीमध्ये, पाण्याची व्यवस्था करते, त्यानंतर बघा जे काही रस्ते आहे तर ते बनवण्याचं काम करते, त्याचबरोबर मार्केट जे आहे, रस्ते आणि मार्केट ते स्वच्छ करण्याचं काम ही संस्था करते. ठीक आहे. मग आता मुलं खालाने दिलेले उत्तर बघून एकदम इम्प्रेस झाले की अशी सुद्धा एक ऑर्गनायझेशन आहे, ही सगळे कामं जे आहे सिटीमधले ते करते. ठीक आहे. मग आता आपण जर बघितलं तर यास्मिन खालाला ते विचारते की अजून महानगरपालिका काय काय काम करते खाला. तर मग खाला म्हणते की जे काही महानगरपालिका आहे तर ती काय करते, शहरामध्ये आजार पसरून देत नाही. ठीक आहे. शहरामध्ये आजार पसरून देत नाही. शहरामध्ये महानगरपालिकेच्या शाळा असतात, तुम्ही ज्या शाळेमध्ये जातात ती महानगरपालिकेची शाळा या महानगरपालिकेनेच बनवलेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आणि ते कोणत्या महानगरपालिकेविषयी बोलत असतात, तर पुणे. ठीक आहे. मग पुणे महानगरपालिकेने तुमची शाळा बनवलेली आहे. त्याचबरोबर महानगरपालिका स्वतःचं हॉस्पिटल सुद्धा बनवत असते. ठीक आहे. तर अशा प्रकारची कामं जी ती महानगरपालिका करत असते. वेगवेगळे अजून गार्डन वगैरे मेंटेनन्स करत असते. मग यानंतर मुलांची जी क्युरिओसिटी आहे ती वाढत जाते. मग ते म्हणते खालाला की जे सगळ्या शहरांसाठी महानगरपालिकाच असते का, तर खाला म्हणते जी काही आपली पुणे शहर आहे ते मोठं शहर आहे, मग त्यासाठी महानगरपालिका असते. ठीक आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन असतं. पण जे छोटे शहर असतात, छोटे शहर, ठीक आहे, छोटे शहर जे असतात मित्रांनो, तर त्यासाठी काय असते, ठीक आहे, त्यासाठी असतं म्युनिसिपल काउन्सिल, नगर परिषद. त्यासाठी काय असतं, नगर परिषद असते. खालानी काय उत्तर दिले, छोट्या शहरांसाठी नगर परिषद असते. मग खालानी ऑलरेडी महानगरपालिकेमध्ये काम केलेले, कुठं, पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये काम केलेले खालानी मुलांना सांगितलं, त्यामुळे मला हे सगळं माहिती आहे. मग आता त्यानंतर ही महानगरपालिका अजून काम कसं करते, मुलांची क्युरिओसिटी वाढतच चालली. मग महानगरपालिका आपल्याकडं महानगरपालिकेचं व्यवस्था कोण बघतं, तर मग खाला काय म्हणते, महानगरपालिकेचं काही विभागामध्ये म्हणजेच वॉर्ड्समध्ये त्यांनी काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. आणि प्रत्येक वॉर्डचा एक काय असतो, काउन्सिलर असतो, त्याला तुम्ही नगरसेवक म्हणता. त्याला तुम्ही काय नगरसेवक म्हणता. हा मग मुलांना आठवतं की आपल्या इथला नगरसेवक हा डॅश व्यक्ती आहे. ठीक आहे. मग हा नगरसेवक काय करत असतो, तर हे सिटी विषयक जर निर्णय घ्यायचा असेल, शहराविषयक, तर हे सगळे नगरसेवक एकत्र येतात, यांचा ग्रुप एकत्र येतो आणि तो काय करतो, एखाद्या निर्णयाशी संबंधित डिस्कस करतो, डिबेट करतो त्या इश्यूशी संबंधित. बरं ठीक आहे. मग आता नगरसेवकांनी समजून घ्या की सिटी विषयक एखादा निर्णय घेतला की या ठिकाणी समजून घ्या शाळा बनवायची. ठीक आहे. तर मग त्या निर्णयाची अंमलबजावणी नगरसेवक करतात का, तर त्या निर्णयाची अंमलबजावणी नगरसेवक करत नाही. मग त्या निर्णयाची अंमलबजावणी कोण करतं, तर महानगरपालिकेमध्ये एक महानगरपालिका सचिव म्हणून एक पद असतं, तर तो महानगरपालिकेचा जो काही कमिशनर असतो तर तो काय करत असतो, तर महानगरपालिकेच्या निर्णयांची अंमलबजावणी करत असतो आणि त्याच्या हाताखाली बराचसा प्रशासकीय स्टाफ असतो. मग इथं आपण जर बघितलं तर नगरसेवक निर्णय घेण्याचं काम करतात. ठीक आहे. आणि त्याची अंमलबजावणी काम करण्याचं काम करतात महानगरपालिका कमिशनर. यानंतर पुढे जर आलो तर अजून बघा जे काही नगरसेवक आहे ते काय करतात असं मुलांना प्रश्न पडला. तर नगरसेवक काय करतात, तर खाला म्हणते की नगरसेवक बघा जे काही बजेट जे आहे ते बनवतात आणि या बजेटमधून पूर्ण जो काही महानगरपालिकेचा खर्च, सिटीचा जो काही खर्च आहे
तो त्याचा प्लॅन करतात, त्यालाच आपण काय म्हणतो, बजेट म्हणतो. सिटीमध्ये कोणत्या ठिकाणी किती खर्च करायचा. आणि मग नगरसेवक काय करतो, प्रत्येक नगरसेवक की आपल्या वार्डमध्ये कुठे खर्च करायचा कुठे नाही याची माहिती मिळवतो. ठीक आहे. आणि मग ती मांडतो की आम्हाला आमच्या वॉर्डमध्ये एवढे लाईट फुटलेले, ठीक आहे, ते बनवावं लागतील, असं करावं लागेल, तसं करावं लागेल, त्याची माहिती देतो आणि त्यानुसार बजेट जे आहे ते बनवलं जातं. आणि बजेट ची जी काय अंमलबजावणी आहे, तर जो काही प्रशासकीय स्टाफ आहे आणि जो काही कमिशनर आहे ते त्याची अंमलबजावणी करत असतात. ठीक आहे, बजेट एकदा बनवल्यानंतर. त्यानंतर बघा, मग मुलांना प्रश्न पडला की एवढी कामं महानगरपालिका करतं, पैसे मग त्यांच्याकडे येतात कुठून. ठीक आहे, आपल्याकडे पैसे तर खूप कमी असतात. आपल्याला एक त्या शेजारच्या मॅडमची काच भरून देण्यासाठी, खिडकीची काच भरून देण्यासाठी पूर्ण पॉकेट मनी द्यावा लागला. मग आता इथं जर बघितलं तिथं पैसे कोण देतं. ठीक आहे, मग मुलांना प्रश्न पडला, तर मग तिथं खालाने उत्तर दिलं की महानगरपालिका जी आहे तर ती वेगवेगळे टॅक्सेस लावते लोकांवर. ठीक आहे, वेगवेगळे टॅक्सेस लावते. जसं की आपण वेगवेगळ्या सर्व्हिस ज्या असतात त्यावर टॅक्स लावला जातो. जसं की शिक्षणावर टॅक्स लावला जातो, जर तुमचं हॉटेल असेल तर त्यावर टॅक्स लावला जातो, जर तुमचं दुकान असेल तर त्यावर टॅक्स लावला जातो, जर तुम्ही मूव्ही बघायला गेले तर त्यावर सुद्धा टॅक्स लावला जातो. त्याचबरोबर लोकांची जर प्रॉपर्टी असेल तर त्यावर प्रॉपर्टी टॅक्स असतो. ठीक आहे, आणि या टॅक्सेसमधून महानगरपालिकेला 25 ते 30% उत्पन्न मिळतं. आपलं 25 ते 30% उत्पन्न कुठून मिळतं, हे टॅक्सेस मधून मिळतं. ठीक आहे, मग मुलांना कळालं की महानगरपालिकेला नेमकं उत्पन्न मिळालं कुठून. ठीक आहे, मग त्यानंतर महानगरपालिकेची ही कामं अजून कशी चालतात, त्यांनी खालाला प्रश्न विचारला. तर महानगरपालिकेचे वेगवेगळे काय आहेत, विभाग आहेत. जसं की रोडशी संबंधित वेगळा विभाग, कचऱ्याशी संबंधित वेगळा विभाग, पाण्याशी संबंधित वेगळा विभाग, असे वेगवेगळे विभाग आहे. मग त्यांनी खालाला प्रश्न विचारला की तुम्ही कोणत्या विभागात काम करत होत्या. तर खालाने सांगितलं की मी अकाउंट्स या विभागामध्ये काम करत होते. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बघा इथं जर आपण बघितलं ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बघा अजून एक सांगितलं की कचरा जो असतो त्याविषयी एक इमेज दिलेली आहे. त्या इमेजच्या खाली खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. जसं की आपल्याकडे कचरा जो आहे, रिसायकल जो आहे, तो खूप जुन्या कालावधीपासून केला जातो आणि कचरा रिसायकलमुळे शहरामध्ये आजार जे आहे ते पसरत नाही. ठीक आहे, आणि ह्या रिसायकल केलेल्या कचऱ्यापासून तुम्ही जे वह्या वगैरे फेकून देता किंवा जे काही कचरा पडलेला असतो तो रिसायकल केला जातो, त्यापासून नवीन वह्या बनवल्या जातात त्या पेपरपासून. तर हे खूप जुनं काम आहे. आणि जे काही कचरा गोळा करणारे जे काही व्यक्ती आहे, गार्बेज कलेक्शन करणारे, तर त्यांचा शहरांमध्ये मेन रोल असतो असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा आता अजून खालाला विचारलं की खाला आता तुम्ही रिटायर झाला, तुमच्या जागी कोण नवीन आलं, मुलांनी प्रश्न विचारला. मग खाला काय म्हणाली की आता मी रिटायर झाल्यानंतर माझ्या ठिकाणी नवीन कुणी आलं नाही, कारण आता महानगरपालिका काय करत आहे, तर कॉन्ट्रॅक्ट देत आहे प्रायव्हेट कंपन्यांना. प्रायव्हेट कंपन्यांना काय देत आहे, कॉन्ट्रॅक्ट देत आहे. त्याला सब कॉन्ट्रॅक्टिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं, सब कॉन्ट्रॅक्टिंग असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कॉन्ट्रॅक्ट घेणारे लोक टेम्पररी असतात. त्यांना टेम्पररी, समजा रोडचं काम निघलं तर मग रोड विषय कॉन्ट्रॅक्ट, अकाउंटचं काम निघलं अकाउंट विषय कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, असे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. आता असं परमनंट माझ्यासारख्या लोकांना घेतलं जात नाही. काही क्वचितच लोक असतात की जे परमनंट काम करत असतात. ठीक आहे, त्यांना पाण्याविषयक काम निघलं, पाण्याविषयक कॉन्ट्रॅक्ट दिला जातो, टाकी बनवायची, मग कॉन्ट्रॅक्ट. तर असे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. आणि कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिले जातात ते टेम्पररी असतात. त्यांची जास्त कोणी महानगरपालिका काळजी वगैरे घेत नाही. त्यांना कामादरम्यान इंजुरी झाली तर त्याला महानगरपालिका जबाबदार राहत नाही. तर असंही सांगितलं. त्यानंतर बघा महानगरपालिकेचा रोल किती महत्त्वाचा असतो, तर हे या ठिकाणी सुरतचं एक्झाम्पल देऊन सांगितलेलं आहे. तर 1994 ला काय झालेलं आहे, तर सुरत हे शहर भारतातील सगळ्यात घाण शहर होतं असं सांगितलं. डर्टीएस्ट शहर होतं, सिटी होती. आणि मग इथं कचरा इतका मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हायचा आणि लोक कचरा वाटेल तिथं फेकून द्यायचे. आणि मग त्यामुळे झालं काय, तर सुरतमध्ये उंदरांचं प्रमाण वाढलं आणि उंदरांचं प्रमाण वाढल्यानंतर काय झालं, तिथं प्लेगची साथ निर्माण झाली. आणि प्लेगची साथ इतकी पसरली 1994 ला, प्लेग हवेमधून त्याचं व्हायरस जे वगैरे असतील तर ते पसरले. अनेक जणांनी आपले प्राण गमावले आणि 3 लाख लोक जे आहे ते शहर सोडून गेले. ठीक आहे, 3 लाख लोक जे आहे ते त्यांनी सुरत शहर सोडून दिलं. मग त्यानंतर सुरत जी महानगरपालिका होती तिने इतकं चांगलं काम केलं की सुरत महानगरपालिका जी आहे तिने आज सुरत शहराला क्लीनेस्ट सिटी बनवलेले आहे. तर इथं महानगरपालिकेचं महत्त्व जे आहे ते इथं सांगण्यात आलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, तर पुढे आपल्याला 2 चॅप्टर आहे. एक आहे रुरल लाईव्हलीहूड आणि एक आहे अर्बन लाईव्हलीहूड. तर त्यामध्ये जास्त काही महत्त्वाचं नाही आहे, पॉलिटीच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. मला इकॉनॉमिक्स आणि जे काही
आपण म्हणूया गव्हर्नन्सशी रिलेटेड त्यामध्ये गोष्टी आहे आणि आपण पॉलिटीची एनसीईआरटी अभ्यासत आहोत, त्यामुळे ते 2 चॅप्टर आपल्यासाठी महत्त्वाचे नाही. फक्त इथे एक चार्ट होता, तो महत्त्वाचा होता, तो मला तुम्हाला सांगावं वाटतं. तर बघा, आपण जर बघितलं तर काही ठिकाणी डोंगरावर शेती केली जाते, त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तर चिजामी नावाचं एक गाव आहे, चिजामी नावाचं एक गाव आहे. तर ते फेक नावाचा एक जिल्हा आहे, तो कुठं आहे तर नागालँडमध्ये. तर नागालँडमध्ये चिजामी नावाचं एक गाव आहे, तिथं फेक नावाचा जिल्हा आहे. तिथं चेखेसंग ठीक आहे, चेकसंग नावाचे जे काही समुदाय आहे, तर तो अशा प्रकारची शेती करतो. डोंगराच्या उतारावर पायऱ्यांची शेती जी आहे ती केली जाते. इथं लोकांच्या स्वतःच्या जमिनी आहे, त्यावरही ते शेती करतात. त्यासोबत सगळे लोक एकत्र येऊन अशी पायऱ्यांची शेती करतात. त्याचबरोबर शेतीच्या दरम्यान सोबत जेवण वगैरे करत असतात. तर या शेतीचा फायदा त्या पूर्ण गावातील लोकांना होत असतो आणि ते काय करतात, शेतीमध्ये एकूण उत्पन्न मिळाल्यानंतर ते सगळे मिळून वाटून घेत असतात. तर हा महत्त्वाचा पॉईंट होता. अशा प्रकारे मित्रांनो आपली 6वीची एनसीईआरटी इथं झालेली आहे. मी तुम्हाला जे काही पॉलिटी आहे आणि इकॉनॉमिक्स आहे, तर त्याच्या एनसीईआरटी जे आहे ते शिकवणार आहे. तर अत्यंत महत्त्वाच्या एनसीईआरटीची रोल असतो आपल्या परीक्षेच्या तयारीमध्ये, त्यामुळे आम्ही स्पेशल एनसीईआरटीची बॅच आणलेली आहे. इथून पुढं ज्या काही 7वी पासून पुढच्या पॉलिटीची एनसीईआरटी म्हणा किंवा इकॉनॉमिक्सची एनसीईआरटी म्हणा, मी ज्या तुम्हाला शिकवणार आहे, आणि इतर आपला इतिहास मारुती सर शिकवणार आहे, भूगोल हर्षले मॅडम शिकवणार आहे, या एनसीईआरटी तुम्हाला या स्पेशल एनसीईआरटीच्या बॅचमध्ये बघायला मिळेल. तर लवकरात लवकर जॉईन करा. याची फी जी असणार आहे ती 1999 असणार आहे पहिल्या फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी. त्याचबरोबर तुम्हाला जर फाउंडेशन बॅच जॉईन करायची असेल तर ती जॉईन करा, त्यामध्ये एनसीईआरटी इन्क्लूड असतील. ठीक आहे, फाउंडेशन बॅच आपली 15 मे पासून सुरू होणार आहे. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ नंतर बघत असाल तर जॉईन केली तरी चालेल, काही हरकत नाही बॅच. ठीक आहे, एनसीईआरटी आपले रेकॉर्डेडच फॉर्ममध्ये असणार आहे. त्याचबरोबर कंबाईनची सुद्धा बॅच आपण लॉन्च करत आहोत. तर अशा प्रकारे आपलं लेक्चर इथं संपत आहे. तुम्हाला एनसीईआरटीची बॅच जॉईन करण्यासाठी अभ्यास मित्राचं आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इंस्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर कसं वाटलं लेक्चर, तर हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लेक्चर जर आवडलं असेल तर त्याबाबत तुमचं मत जे आहे ते व्यक्त करायचं आहे. तुमचे जे मत असतात, तुमचे जे रिव्ह्यू असतात, तुमचे जे फीडबॅक असतात, ते आम्हाला खूप मदत करतात, एनकरेज करतात समोर अजून असे व्हिडिओ आणण्यासाठी. तर धन्यवाद सर्वांचं खूप खूप, कारण तुम्ही शेवटपर्यंत लेक्चर बघितलं. चलो बाय बाय एव्हरीवन.